नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत डोले। आपण आत्ताच टेस्ट सिरीज लॉन्च केल्या होत्या पा। त्या टेस्ट सिरीजला तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे आणि त्याचं जे ॲनालिसिस असेल, बऱ्याच जणांनी कॉल केले ते सर ॲनालिसिस आम्हाला व्हिडिओ पाहिजे, तर आपण व्हिडिओ पण देणार आहे, प्रत्येक टेस्टचा देणार आहे। परंतु जी काय आपण एक फ्री ऑफ कॉस्ट जी काय टेस्ट ठेवली होती, त्या टेस्टची तुम्ही जर समजा व्यवस्थितपणे जर ॲनालिसिस जर केलं, त्या टेस्टचं आज ॲनालिसिस आहे पा। परंतु मॉक टेस्ट कशा असायला पाहिजेत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या ज्या मॉक टेस्ट असतील त्या आहेत पा। कारण तुम्ही जर टेस्ट जर पाहिल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला प्रत्येक पुस्तक जे असेल प्रत्येक पान ना पान चाळावं लागेल, तुमची पूर्णपणे तिथं रिव्हिजन टाइप होईल पा। अशा पद्धतीने ना टेस्ट आहेत पा। तुम्ही जर फक्त फ्री ऑफ कॉस्ट जरी टेस्ट जर सोडवली तर तुम्हाला जवळपास कुठली नोट्स असेल पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला सगळे पॉइंट रिवाइज झाल्यासारखं वाटेल। याचं कारण असं, प्रत्येक जिथं प्रश्न येण्यासारखे पॉइंट्स असतील ते सगळे प्रश्न व्यवस्थितपणे तिथं आपण कव्हर केलेले आहेत। मग ते करंट अफेअर्स असू द्या किंवा मग मायनर सब्जेक्ट असू द्या, अशा सगळ्या याच्यात आपण व्यवस्थितपणे अरेंज करून आपण ही टेस्ट बनवलेल्या आहेत। ही फक्त एक फ्री ऑफ कॉस्ट जी होती टेस्ट, त्याचं हे ॲनालिसिस आहे पा। अशा तुमच्या ज्या 10 टेस्ट असतील त्या 10 टेस्टचे ॲनालिसिस व्हिडिओ भेटतील। परंतु टेस्टचं ॲनालिसिस कसं केलं पाहिजे, कसं टेस्ट आपण सोडवल्यानंतर कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत अप्रोच ठेवला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला जिथं आपल्या मायनर चुका होतात पा, त्या मायनर चुका टाळायच्या असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी पहिली जी काही टेस्ट असेल जी आपण फ्री ऑफ कॉस्ट ठेवली होती सगळ्यांसाठी, त्या टेस्टचं ॲनालिसिस आपण आज पाहणार आहोत। आता या टेस्टमध्ये तुमचे जवळपास 60 क्वेश्चन्स आहेत। बऱ्यापैकी जेवढे काही आपल्याला 60चे 60 क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे। परंतु आपण कशा पद्धतीने गेलो पाहिजे किंवा नेमकी कशा पद्धतीने आपण अप्रोच ठेवला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मॉक टेस्ट देताना अतिशय महत्त्वाच्या असतात। त्याच्या अगोदर आपण ॲनालिसिस पाहण्याच्या अगोदर आपल्याला आपण आत्ताच लॉन्च केली ते 4 ते 5 दिवस झालेले टेस्टचं आपण सिरीज लॉन्च केली होती पा। ही टेस्ट जी असेल याची फी 299 प्लस GST पा। याच्यामध्ये तुम्हाला एक जर नमुना म्हणून जर टेस्ट जर पाहिजे असेल तर ती तुम्ही संकल्प 247 हे ॲप डाउनलोड करू शकतात। त्याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला गेल्यानंतर IBPS AFO मेन्स 2024-25 टेस्ट सिरीज हे दिसेल पा। त्याच्यामध्ये एक फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट आहे पा। ही फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट ज्यावेळेस तुम्ही पाहताल त्याच्यावर एक अंदाज लागतो की कशा पद्धतीने आपण टेस्ट असल्या पाहिजेत, कोणकोणते क्वेश्चनची लेवल कशा पद्धतीने तिथे अरेंज केलेली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे व्यवस्थितपणे कळून जातील पा। तर त्याच्यामध्ये तुमचे सगळे 10 टेस्ट असतील एकूण, त्याच्यात एक टेस्ट फ्री असेल तुमच्यासाठी। जवळपास तुमचे 11 टेस्ट आहेत पा। मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, करंट अफेअर्स यांचा एक व्यवस्थितपणे एकत्रीकरण केलेलं आहे आपण पा। म्हणजेच मायनर सब्जेक्टला पण तेवढंच महत्व आहे, मेजर सब्जेक्ट पण असतील, करंट अफेअर्स पण असतील, प्रत्येक सब्जेक्टचे क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील पा। जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पुस्तक ज्याची चाळण झाली पाहिजे, आपण ज्याला म्हणतो, ज्याला एक रिव्हिजन टाइप आपण म्हणतो पा, त्या सगळ्या आपल्याला इथं उपयोगाला येईल पा। कारण मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ॲनालिसिस करतात त्यावेळेस, आता मीच पहिली टेस्ट ज्यावेळेस ॲनालिसिस करत होतो त्यावेळेस आपली कुठलीही नोट जरी असेल तरी सुद्धा त्या नोटच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपल्याला जावंच लागतं, त्याच्याशिवाय आपण ॲनालिसिस कंप्लीट करू शकत नाही। मग सर याचा फायदा काय होतो? याचा फायदा हा होतो की प्रत्येक पॉइंट ना पॉइंट तुमच्या नजरेखालून जातो, तुम्हाला कळतं की ऍक्च्युअल कोणता पॉइंट महत्त्वाचा आहे, मग त्या पॉइंट्सवरती आपल्याला जास्तीत जास्त भर देता येतो। जिथं सिली मिस्टेक होतात ते पॉइंट्स आपल्याला कळतात, त्याच्याबरोबर व्यतिरिक्त त्याच्या शेजारच्या आसपासचे पॉइंट्स आपल्याला कळत असतात, म्हणून अशा टेस्ट गरजेच्या आहेत। त्याच्यानंतर तुमचे ऍक्च्युअल एक्झाम लेवल स्वतः मी टेस्ट काढलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती बिनधास्तपणे डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात। त्याच्यानंतर टेस्टचं ॲनालिसिसचा व्हिडिओ पा। आजचा हा पहिला टेस्ट जे असेल फ्री ऑफ कॉस्ट त्याचं ॲनालिसिस आहे पा। त्याचे तुम्हाला 10 टेस्ट असतील, त्याचे व्हिडिओ भेटतील पा। आता हे झालं तुमच्या 10 टेस्ट, ही सगळी आहे जे काय आपल्या IBPS AFO 2024-25 चे टेस्ट सिरीज आहे, ही तुम्ही परचेस करू शकता। संकल्प 247 या ॲप वरून 299 ची किंमत आहे प्लस GST, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकूण 10 टेस्ट भेटतील, त्याच्यात एक टेस्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल पा। आता याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजे नेमकी आपली जी टेस्ट असेल पा, ही टेस्ट नेमकी कशा पद्धतीने, मी 3 क्वेश्चन्स एका स्लाइडवर घेतलेले आहेत पा। याचं कारण असं की प्रत्येक स्लाइडवर एवढं याच्यापेक्षा जास्त गर्दी जास्त होते,
तर आपण त्याचं अनालिसिस कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता पहिला जो क्वेश्चन आहे पहा, हा क्वेश्चन तुमचा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे पहा. जी परंपरागत कृषी विकास योजना असेल, ह्या योजनेचा एम्स त्यांनी दिलेला. आता पहा प्रश्न विचारण्याची स्टाईल पण पहा. तुम्हाला वरती भरपूर त्यांनी माहिती दिली, 1-2 वाक्यामध्ये त्यांनी माहिती दिली की परंपरागत कृषी विकास योजना जी असेल ती नेमकी ऍक्च्युअल काम काय, तिचं एम काय, हे सगळ्या गोष्टी दिल्या. त्याचा पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. द स्कीम इज इम्प्लिमेंटेड इन अ क्लस्टर मोड विथ अ युनिट क्लस्टर साइज ऑफ ए हेक्टर्स. क्लस्टर मोड मध्ये ज्यावेळेस आपण ही स्कीम काय करतो, राबवतो, त्यावेळेस आपल्याला किती हेक्टर मध्ये एक क्लस्टर, किती हेक्टरचं मिनिमम असलं पाहिजे, त्यांना त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला असा क्वेश्चन आला तर आपल्याला याच्या बरोबर काय काय पाहिला पाहिजे. आपण टेस्टचं अनालिसिस करतो, भले तुमचं उत्तर बरोबर येऊ द्या. हे उत्तर तुम्ही तुक्का मारला, तुम्ही मारला की 20, हे उत्तर तुक्का मारलं, याचं उत्तर 20 आहे, 20 हेक्टर तिथं पाहिजे, तुम्ही तुक्का मारलाय. परंतु तुमचं बरोबर आल्यानंतर तुमचा स्कोर जर समजा सगळा मिळून 60 पैकी तुम्हाला 42 ते 45 च्या मध्ये मार्क पडले किंवा 50 च्या आसपास मार्क पडले, तर तुम्ही काय करता माहितीये का, ते टेस्टचं अनालिसिस करत नाही. आणि ही सगळ्यात मोठी चूक असणारे, हे लक्षात ठेवा. याचं कारण असं, भले तुम्ही हे तुक्का मारून बरोबर आलेला असेल, तुमचं उत्तर जरी बरोबर असेल, तरी सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे त्याच्या रिलेटेड, कारण जसा आहे तसा क्वेश्चन कोणत्याच टेस्ट मधला येणार नाही. हे मी प्रत्येक वेळेस सांगतो, माझी टेस्ट असो नाही तर कोणाची टेस्ट असो, आपल्याला जशाच्या तसा प्रश्न भेटणार नाही. त्याच्यामुळे पाठांतराचा विषय याच्यामध्ये नसतो. मॉक टेस्ट याच्यासाठी असतात की आपल्याला ती जे प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दलच्या आसपासच्या गोष्टी आपल्याला माहित आहे की नाही, हे आपल्याला चेक करण्यासाठी ह्या मॉक टेस्ट असतात. पहा, मॉक टेस्ट जसे आहे तसे क्वेश्चन्स येण्यासाठी मॉक टेस्ट नसतात, भले माझ्या असू नाही तर कोणाच्या असू. त्याच्यामुळे इथं हे लक्षात ठेवायचं की मला ज्या गोष्टीवर प्रश्न विचारलाय त्याच्या रिलेटेड आसपास सगळी माहिती माझ्याकडे असली पाहिजे. आता मला विचारलंय परंपरागत कृषी विकास योजना, मग मला नेमकी कशा पद्धती, हे तुमचे 3 क्वेश्चन आहेत पहिले. याच्यामधला जे पहिलं जे आन्सर आहे, याच्यामध्ये अजून कोणकोणते क्वेश्चन्स मला याच्या रिलेटेड विचारू शकतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता परंपरागत कृषी विकास योजना याच्यावरती क्वेश्चन्स आहे. तुम्हाला विचारलं की क्लस्टर किती हेक्टरचा आहे, तिथं त्याची साईज विचारलेली. मग तुम्हाला परंपरागत कृषी विकास योजना सगळी माहिती असली पाहिजे. लॉन्च कधी झाली, 2015-16 प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर ही नेमकी कशासाठी आणली गेली, तर ही ऑर्गॅनिक फार्मर जे असेल त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं प्रोडक्शन, त्यांना सर्टिफिकेट, त्यांना मार्केटिंग, ब्रँडिंग वगैरे, त्याच्यानंतर शॉर्टनिंग वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या असतील ह्या करण्यासाठी शेतकऱ्यांना, ऑर्गॅनिक फार्मर्सला जे ऑर्गॅनिक शेती करतात त्यांना एक प्रकारे मदत करण्यासाठी ही परंपरागत कृषी विकास योजना आणलेली आहे. याला फायनान्शियल असिस्टन्स कोणाचा असणार आहे किंवा फायनान्शियल असिस्टन्स किती असणार आहे, तर लक्षात ठेवायचं 50,000 तुमचं प्रति हेक्टरी 3 वर्षापर्यंत तुम्हाला फायनान्शियल असिस्टन्स केलं जाईल. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. मग याच्यापैकी त्यांनी विचारलं जाईल पुढचा, जर एकदम जर डेप्थ मध्ये जाऊन जर परंपरागत कृषी विकास योजना जर योजना विचारली तर तुम्हाला विचारतील त्या 50,000 पैकी 31,000 जे असतील, म्हणजे जवळपास 62% जे असतील, ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्याद्वारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु ते कशासाठी असणार आहे, बायो फर्टिलायझर, त्याच्यानंतर बायो पेस्टिसाइड, ऑर्गॅनिक मॅन्युअर, वर्मी कंपोस्ट, बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट्स, ह्यांना इनपुट्स घेण्यासाठी ह्यांना काय केलंय, 31,000 रुपये तिथं 50,000 पैकी 31,000 रुपये तिथं दिले जातील. जर डेप्थ मध्ये गेले तर असा पण प्रश्न येईल. त्याच्यानंतर 8,800 रुपये प्रति हेक्टरी 3 वर्षासाठी, याच 50,000 पैकी व्हॅल्यू ऍडिशन, मार्केटिंग, जे काही तुमचं प्रोडक्ट असेल ऑर्गॅनिक प्रोडक्ट, ते ऑर्गॅनिक प्रोडक्टला पोस्ट हार्वेस्टिंग झाल्यानंतरच्या जेवढ्या काही प्रोसेसेस असतील त्याच्यासाठी 8,800 रुपये प्रति हेक्टरी 3 वर्षापर्यंत मदत केली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तो किती आहे, तर जे काही ग्रुप ऑफ ए फार्मर्स, जे ग्रुप बनला जाईल त्यांनी शेती करायचे ठरवले ऑर्गॅनिक फार्मर, तर ते 20 हेक्टर पर्यंत ऍज फार एज पॉसिबल इज कॉन्टेजिनस पॅच विद इन द विलेज, 20 हेक्टर पर्यंत तिथं क्लस्टर्सची जमीन असली पाहिजे असा तिथं नियम आहे. तर 20 हेक्टर हे तुमचं उत्तर होतं पा. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये शेअर कशा प्रकारे युनियन टेरिटरीला, या जी काही तुमची कृषी
परंपरागत कृषी विकास योजना जी योजना असेल याच्यामध्ये जर ती युनियन टेरिटरीमध्ये जर राबवली जात असेल तर सगळ्याचे सगळं फायनान्शियल असिस्टन्स किंवा सगळं जे काही सहकार्य असेल 100% शेतकऱ्याला सेंट्रल गव्हर्नमेंट करणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट नॉर्दर्न ईस्ट असेल तर 90-10, त्याच्यानंतर जे काही आपले राहिलेले स्टेट्स असतील त्यांना किती 60-40. म्हणजे इथं तुम्हाला एक क्वेश्चन्स विचारलाय पण ह्या क्वेश्चन्स बरोबर तुमच्या एवढ्या सगळ्यांची तयारी असली पाहिजे. याला म्हणतात मॉक टेस्टचं अनालिसिस. याचं कारण असं, तुम्ही जर एक मॉक टेस्ट जर समजा तिथं जर अनालिसिस करायला जर बसले कमीत कमी 3 ते 4 तास लागतील. कमीत कमी म्हणतोय मी 3 ते 4 तास लागतील. आता तुम्ही पहा एवढे सगळे जे काही पॉइंट्स असतील जिथं प्रश्न येण्यासारखे आहेत या योजनेमध्ये मग आपल्याला हे पॉइंट माहित असले पाहिजेत. हे पॉइंट माहित असले पाहिजेत. हा झाला पहिला क्वेश्चन. त्याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे पहा, दुसरा क्वेश्चन काय होता, बायोलॉजिकल विदरिंग इज द weakening and subsequent disintegration of a rock by the plants, animal and microbes, carbon dioxide composition in atmosphere. आता पहा प्रश्न पहा, वरती लाईन कोणत्या दिल्यात, बायोलॉजिकल विदरिंग ची सांगितले, बायोलॉजिकल विदरिंग बद्दल तिथे माहिती दिलेली. पण प्रश्न विचारताना पहा कसं विचारलाय, कार्बन डायऑक्साईडचं कंपोजिशन विचारलेलं आहे. आता आपल्याला होतं काय प्रॉब्लेम, आपल्याला घाई गडबडीमध्ये तुम्ही वाचलाय क्वेश्चन, सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्ही ऍटमॉस्फिअर मधलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण विचारलंय, तुम्हाला घाई गडबडीमध्ये हे 0 दिसत नाही. तुम्ही डायरेक्ट काय क्लिक करतात 0.30. गडबडीमध्ये क्लिक करून जातात किंवा तुम्हाला ते 0 किती तेच माहित नसते, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तुम्ही हे पण आन्सर क्लिक करू शकतात. मग याच्यामुळे होतं काय, आपल्या सिली मिस्टेक, आपल्याला हा क्वेश्चन येत नाही असं नाहीये, पण आपल्या सिली मिस्टेक कशा पद्धतीने होतात ते आपल्याला इथं कळलं पाहिजे. आता इथं पहा गॅस, नायट्रोजन गॅस बाय व्हॉल्यूम नुसार. आता त्यांनी वर पुढचं जे पॉइंट असेल तो महत्वाचा आहे, तुम्हाला विचारलंय कशाच्या बेसिसवरती, बाय व्हॅल्यूमच्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेला आहे किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण विचारलेलं आहे, तर तुम्हाला व्हॅल्यूमच्या बेसिसवरती प्रमाण माहित असलं पाहिजे. तुम्हाला वेटच्या नुसार पण प्रमाण माहित असलं पाहिजे. नायट्रोजनचं जर बाय व्हॅल्यूम विचारलं तर 78.08% आहे, 76.5% बाय वेट नुसार आहे पा. त्याच्यानंतर ऑक्सिजन जे असेल 20.9 आहे पा. जर तुम्हाला बायवेटने विचारलं 23.1 आहे. कार्बन डायऑक्साईड पहा 0.033 इथं तुमचं बाय व्हॅल्यूम नुसार कॉन्ट्रीब्युशन ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईडचं आहे. आणि जर तुम्हाला ते जर विचारलं बाय वेटने तर तुमचं उत्तर चेंज होईल 0.04, जे की ऑप्शन मध्ये सुद्धा असू शकतो. इथं नाहीये पण ऑप्शन मध्ये इथं असेल 0.04%. आपण हे पुढचं वाचतच नाही, आपल्याला लगेच असं होतं की कधी मी ऑप्शनला टिक करल. आणि याच्यामुळे होतं काय, तुम्ही हे टिक करताना हे पहिलाच ऑप्शन असतो, टिक केल्यानंतर तुम्ही सगळं असं खुशीत असतात की मी क्वेश्चन बरोबर सोडलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही क्वेश्चन सोडला बरोबर असं म्हणता आणि क्वेश्चन पेपर झाल्यानंतर तुमचा पेपर संपला, बाहेर आल्यानंतर कळतं, एखादा मित्र सांगतो त्याचं उत्तर 0.033 होतं, मी तर उत्तर 0.04 क्लिक करून आलोय. कारण का, घाई गडबड, पुढचा क्वेश्चनच व्यवस्थित वाचायचा नाही. असं कधीच होत नाही की तुम्हाला काही गोष्टी माहित नसत्यात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित असतात, फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि आपलं रीडिंग जे असेल ती प्रॉपर वेने नसते, याच्यामुळे तुमचे मार्क गेलेले असतात पा. आता हे झाला दुसरा प्रश्न. पुढे गेल्यानंतर तिसरा प्रश्न पा, व्हॉट इज द टर्म यूज फॉर द यंग फिमेल पिगला. यंग फिमेल पिग साठी कोणती टर्म यूज केली जाते असा प्रश्न त्यांनी विचारलाय. आता पहा तिथं ऑप्शन जे असतील ते ऑप्शन पहा. ऑप्शन मध्ये आपल्याला तुम्हाला एक सांगतो, ASDS मध्ये आता जे आपले रिव्हिजन लेक्चर सुरू आहेत पहा सकाळी, जे की आपले सकाळी 6 वाजता लेक्चर सुरू आहेत, या लेक्चर मध्ये पहा आपण रिव्हिजन करून घेतोय. तर याच्यामध्ये पहा तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय ASDS वरती जर क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला जो टर्म असतील ना त्या टर्म वरती क्वेश्चन्स पाहायला भेटतो मॅक्सिमम वेळेस. असं नाही की प्रत्येक वेळेस त्या तक्त्यावरती क्वेश्चन्स असेल. पण मला सांगा, जे जुने विद्यार्थी असतील, ह्या जुन्या विद्यार्थ्यांनी तो जो तक्ता असेल किंवा तो जो टेबल असेल तो जवळपास 10 ते 15 वेळेस वाचला असेल, 10 ते 15 वेळेस सहज वाचला असेल. परंतु तरीही आपण पेपरला गेल्यानंतर टपिंगचं कुठं तुम्ही
दुसरे उत्तर लिहून येत आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर समजा सायर विचारलं तर गिल्ट लिहून येत आहे, बोर्स विचारलं तर सो लिहून येत आहे. म्हणजे हे का होतं याचं कारण असं, तुम्ही तो तक्ता नुसता वाचतात परंतु त्याच्याकडे बारकाईने लक्ष नाही देत की नेमके ऍक्च्युअल त्याचे टर्म काय, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं नाही, त्याच्यामुळे तुमचे उत्तर चुकलेले असतात. आणि जे मनात वाटत असतं ना की सर मला येतं ह्यो प्रश्न अतिशय म्हणजे एकदम आपला असा क्वेश्चन आहे की याला काहीच महत्व नाही, असं हे एकदम सिंपल असा क्वेश्चन आहे, ही जी भावना असते ना ही डोक्यातून काढून टाका. याचं कारण असं, भल्या भल्यांचे असे क्वेश्चन चुकलेले असतात, भल्या भल्यांचे. मग याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं. जर तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करता येत असतील तर ऑप्शन इलिमिनेट करा. आता तुम्हाला पीक विषयी विचारलंय तर तुम्हाला माहित पाहिजे की याच्यामधल्या किती टर्म ह्या पीक विषयी आहेत. मग त्या पीक विषयी जेवढे टर्म आहे त्या साईडला येतील. मग तुम्ही बाकीच्या जे टर्म असेल त्याचा विषय संपतोय. मग आपल्याला विचारलंय काय, पीक विषयी. जर सायर हा जर ऑप्शन इलिमिनेट होतोय, ऑप्शन इलिमिनेट झाला कारण का ते काऊ किंवा यांच्याबद्दल लागू आहे, म्हणजेच तिथं आपल्याला ते ऑप्शन इलिमिनेट करता येतो. मग असे ऑप्शन आपण इलिमिनेट केले तर आपल्याकडे जरी तुक्का लावायचं म्हटलं तर ऑप्शन कमी राहतील, ऍक्युरेसीचा चान्स जास्त राहू शकतो. म्हणून आपल्याला इथं एक लक्षात ठेवायचं की क्वेश्चन्स आपल्याला व्यवस्थित वाचायचं. आता मॉक टेस्ट दिल्यानंतर मी फक्त एवढंच पाहिजे, फिमेल पिग, यंग फिमेल पिगला काय म्हणतात. मला समजलं गिल्ट म्हणतात, माझं उत्तर बरोबर आहे किंवा चुकलेलं असेल, मला तेवढं समजलं, विषय संपला. अरे बापा पण खालचे ऑप्शन्स पहा, त्याच्यातून तुझा पूर्ण तक्ता कंप्लीट होऊ शकतो. आता मला क्वेश्चन त्या तक्त्यावर विचारलाय, त्या टेबलवर विचारलं, तर माझं काम आहे मॉक टेस्ट घेताना प्रत्येक पॉइंटवर क्वेश्चन काढणं शक्य नाहीये. माझं काम आहे की त्या तक्त्यावरती जर क्वेश्चन आला तर तो तक्ता मला करणं आहे, तो मला करावाच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण प्रत्येक पॉइंटवर क्वेश्चन काढणं प्रत्येक मॉक टेस्ट ज्याने कोणी बनवले असतील त्याला शक्य होत नाही. आपलं काम असते की आपल्याला पॉइंट कोणता विचारलाय त्याच्यावरती सगळी माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. तर मग इथं पहा, सायर कशाला म्हणतात, मेल पॅरेंट जो असेल काल्फचा त्याला आपण सायर म्हणतो. आता जर सायर विचारलं तर आपल्याला बुलमध्ये कन्फ्युजन होतं, स्टूड बुलमध्ये कन्फ्युजन होतं, स्क्रब बुलमध्ये कन्फ्युजन होतं, टीजर मध्ये कन्फ्युजन होतं, बुलॉक मध्ये कन्फ्युजन होतं. मग आपल्याला ते कळत नाही. मग आपल्याला माहित असलं पाहिजे बुल म्हणजे काय, जो की अनकॅस्ट्रेटेड जे काही सेक्सुअल मॅच्युअर मेल असेल त्याला आपण बुल म्हणणार आहे. त्याच्यानंतर स्टूड बुल म्हणजे नेमके काय, जे की ब्रीडिंग पर्पज साठी जो काही बुल वापरतात त्याला स्टूड बुल म्हटलं जातं. स्क्रब बुल म्हणजे काय, नॉन डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा जर समजा तुमचा विलेज कॅटलचा जर समजा मेल जर असेल त्याला आपण काय म्हणणार, स्क्रब बुल म्हणणार आहे. त्याच्यानंतर टीजर, जे हीट चेक करण्यासाठी वापरला जाणारा जो मेल असेल त्याला आपण काय म्हणणार, टीजर म्हणणार आहे. बुलॉक म्हणजे काय, कॅस्ट्रेटेड जेवढे काही मेल असतील त्याला आपण काय म्हणणार आहे, बुलॉक म्हणणार आहे. म्हणजेच तुमच्या सायर या टर्मच्या विषयी असलेल्या सगळ्या टर्म इथं कव्हर होतात, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम आपलं कन्फ्युजन जास्तीत जास्त होतं. पा मग आपल्याला हे आपलं काम आहे, हे मॉक टेस्ट बनवणाऱ्याचं काम नाहीये, हे आपलं काम आहे ते सायरच्या रिलेटेड टर्म मला करून घ्यायच्या आहेत. मला जिथं कन्फ्युजन होतं ते साईडला मुद्दा काढणं हे आपलं काम आहे. त्याला पेपर नाही द्यायचा, पेपर तुम्हाला द्यायचा आहे. तर मग आपल्याला हे साईडला मुद्दे लिहून ठेवायला पाहिजेत, व्यवस्थितपणे आपण ते मुद्दे केले पाहिजेत. त्याच्यानंतर अडल्ट मेल पिगला बोर म्हणतात, यंग फिमेल पिगला जर समजा गिल्ट म्हणत असतील तर अडल्ट मेल पिगला काय म्हणतात तर बोर म्हणतात, अडल्ट फिमेल पिगला सो म्हणतात. कॅस्ट्रेटेड मेल पिग जर असेल तर त्याला स्टॅग, त्याला दुसरा शब्द हॉक, त्याला दुसरा शब्द बॅरो. असं हे तुम्हाला अशा प्रकारे अनालिसिस करायचंय. अशा प्रकारे हे अनालिसिस असं केलं तर तुम्हाला कुठलाच पॉइंट, मी जर 10 टेस्ट ज्या बनवल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाच पॉइंट सुटणार नाही. जर तुम्ही एक पॉइंट जर एवढे मुद्दे काढत असाल तर तुम्हाला कुठला पॉइंट सुटल असं वाटणार कधीच नाही. पा त्याच्यानंतर पुढचा तिसरा जो क्वेश्चन आहे, पा 3 क्वेश्चन्स आपले झालेत. पा तर याच्यामध्ये 3 क्वेश्चनचं आपण अनालिसिस पाहिलं. अनालिसिसला अशा पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे. हे 3 क्वेश्चन, त्याच्या पुढचे क्वेश्चन्स पा. पुढचे 3 क्वेश्चन आहेत. त्याच्यातला पहिला क्वेश्चन, इन विच टाइप ऑफ ए मेटामॉर्फोसिस ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिस ऑकर. आता पा मला माहिती की एंटोमॉलॉजी करायचंय, पण मग एंटोमॉलॉजी मध्ये सर मला एक तर हा विषय अवघड जातो किंवा मला वाचायला त्याच्यात इंटरेस्ट येत नाही. मग मी काय कशा पद्धतीने गेलो पाहिजे, तर मला याच्यामधल्या मेन टर्म तरी माहित असल्या पाहिजेत.
मेन जेवढे काही एंटोमॉलॉजीच्या पेस्ट असतील, मेजर क्रॉप्स आहेत, तेवढ्यांची नावं तरी मला माहित असली पाहिजेत. मग मला एंटोमॉलॉजी करायचं आहे तर मला इनिशियल पार्ट करणं गरजेचं आहे, आणि इनिशियल पार्टला काहीच लागत नाही, 2 तास सफिशियंट आहे. 2 तास म्हणजेच तुमचं इन्सेक्ट सुरुवात होते. इन्सेक्ट कोणत्या ऑर्डर, कोणत्या फायलम याच्यापासून ते इन्सेक्टची बॉडी असेल, इन्सेक्ट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल, जे ग्रोथ होत असताना जे बदल असतील, ज्याला आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो, ते मेटामॉर्फोसिसचे जे टाइप्स असतील ते टाइप्स आपल्याला माहित असले पाहिजेत. त्याच्यामधलं जे काही बॉडी पार्ट्स असतील, मग त्याच्यामध्ये तुमचा अँटेना असेल, त्याच्यामध्ये लेगचे टाइप्स असतील, हे जे असतील माउथ पार्ट्स असतील, हे पार्ट्स तुम्हाला माहित असले पाहिजेत, कारण डायरेक्टली प्रश्न त्याच्यावरती विचारला जातो. आता इथं तुम्हाला विचारलं काय मेटामॉर्फोसिस, मग त्याच्यापैकी सुद्धा ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिस विचारलं. ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिसला कोणती टर्म किंवा त्याला कोणता टाइप म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर आहे पॅरामेटाबोला. आता याच्यामध्ये तुम्हाला पॉरामेटाबोला याच्यावरती क्वेश्चन्स विचारलाय, पण मला बाकीचे पण मेटामॉर्फोसिस माहित असले पाहिजेत. मग मेटामॉर्फोसिस इथपासून सुरुवात करायची की मेटामॉर्फोसिस म्हणजे नेमकी काय. तर मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, त्याची जे चेंजेस होत चालतात, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असताना, ते जे चेंजेस होत असताना त्याच्यावरची जी काही स्किन असेल, ती स्किन जे काही चेंजेस करत चालतो, ते थोडक्यात त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस होत चालतात, त्याला आपण म्हणतो काय, मेटामॉर्फोसिस म्हणतो. मग याच्यामध्ये टाइप्स पडतात. पहिला टाइप आहे अमेटाबोला, दुसरा टाइप आहे हेमिमेटाबोला, तिसरा टाइप आहे पॉरामेटाबोला, आणि चौथा टाइप आहे होलोमेटाबोला. अमेटाबोला म्हटल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचं मेटामॉर्फोसिस होत नाही. हेमिमेटाबोला म्हटल्यानंतर इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस होतं, इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. त्याच्यानंतर पॉरामेटाबोला म्हटल्यानंतर ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिस झालेलं आपल्याला दिसतं, आणि होलोमेटामॉर्फोसिस म्हटल्यानंतर कम्प्लीट मेटामॉर्फोसिस तिथं झालेलं दिसतं. मग सर एवढं याच्यावरती प्रश्न विचारलाय म्हटल्यानंतर फक्त डेफिनेशन वरती प्रश्न येऊ शकतो का, तर नाही. तुम्हाला एक्झाम्पल पण करणं आहे, एक्झाम्पल पण करणं आहे. एक्झाम्पल कसं, जर अमेटाबोला खालीलपैकी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला, खालीलपैकी असा कोणता इन्सेक्ट आहे ज्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस घडत नाही किंवा अमेटाबोला हा टाइप दिसतो, तर तुमचं उत्तर असेल सिल्वरफिश. अशा प्रकारे तुमचा स्टडी असला पाहिजे. करायचं म्हणून करू नका. स्टडी करत असताना आपल्याला माहित असलं की क्वेश्चनची लेव्हल, क्वेश्चन्स कुठून येऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचताना तिथं क्लिक झाल्या पाहिजे की इथं आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतो. त्याच्यानंतर इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस कशामध्ये होतं, डॅम्स फ्लाय मध्ये, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्लाय मध्ये आपल्याला तिथं दिसतं इनकम्प्लीट. त्याच्यानंतर कॉक्रोच असेल, ग्रास ऑफर असेल, बग्स असतील, यांच्यामध्ये आपल्याला पॉरामेटाबोला म्हणजेच ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिस झालेलं आपल्याला दिसतं. होलोमेटाबोला म्हटल्यानंतर आपल्याला बटरफ्लाय जे असेल, मॉथ असेल, फ्लाय असेल, बीज असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, होलोमेटाबोला दिसतं. म्हणजेच तुमचं जे काही मेटामॉर्फोसिस असेल, हे सगळा कन्सेप्ट इथं क्लिअर होऊन जातो. संपला विषय, मेटामॉर्फोसिसचा विषय संपला. म्हणून सांगतोय फक्त टेस्ट देऊन शांत बसू नका, टेस्टचं अनालिसिस प्रॉपर वेने करा, तुमचे सगळे पॉइंट्स व्यवस्थित होऊन जाईल. हे मेटामॉर्फोसिसचा पॉइंट होता. पुढे प्रश्न होता तुमचा नॅशनल जे काही सीड टेक्नॉलॉजीवरचा प्रश्न आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन इस्टॅब्लिश इन डॅश डॅश, जे की नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल ही कधी इस्टॅब्लिशमेंट झाली. आता इथं असं असतंय की कधी कधी तुम्हाला इयर मध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो. इयर लक्षात राहत नाही, इयर आपल्याला लक्षात नसल्यामुळे आपण तिथं तुक्का मारायचं पाहतो. परंतु अशा प्रश्नात कृपया तुक्का नका मारू. माहित असेल तर व्यवस्थित लिहा, नसेल माहित तर थोडस आपल्याला विचारपूर्वक विचार करून तिथं लिहायचंय. जर नसेल, अजिबातच क्लिक होत नसेल तर सोडून द्या प्रश्न. आणि दुसरे महत्वाचे, मग सर सगळ्याच इन्स्टिट्यूटचे मी काय तिथं इयरचे इस्टॅब्लिशमेंट इयर पाठ केले पाहिजे का, नाही. तुम्ही पहा व्हरायटी असू द्या, तुम्ही पहा इयर असू द्या, तुम्ही पहा इन्स्टिट्यूट्स असू द्या, अशा काही मेन इन्स्टिट्यूट्स असतील किंवा काही असे काही पॉइंट्स असतील जे की पॉइंट्स तुम्हाला सारखे सारखे विचारले जातील. जसं की व्हरायटीचा क्वेश्चन्स घ्या, ज्यावरती प्रश्न विचारलाय, IRAT वरती प्रश्न हे तर तुम्हाला माहित नाही का रे, माहिती आहे. मग तुम्ही सगळ्याच व्हरायटी पाठ करण्यासाठी 1-2 दिवस घालता. कशासाठी घालता? व्हरायटी पाठ करणं किंवा केमिकल पाठ करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि तुम्हाला पण माहिती आहे की एवढ्या सगळ्या एक जर टॉपिक जर करायचं म्हटलं, हॉर्टिकल्चरच्या जर व्हरायटी म्हटल्या तर जवळपास तुमच्या व्हरायटीतील 1000च्या आसपास, जवळपास म्हणतो मी, फक्त नॉर्मल जरी केल्या, त्याच्यात ॲग्रोनॉमी ऍड केलं म्हणजे ते 2-3 हजारच्या पुढे जातील. एवढ्या व्हरायटी लक्षात ठेवणं शक्य आहे का रे? नाही शक्य. मग आपल्याला माहिती आहे की नेमकी काय काय विचारते. या IRAT वरती क्वेश्चन विचारलाय,
ICR ची डेट विचारली रे बाबांनो, ICR ची. आता हे माहित नाही का तुम्हाला? माहिती आहे. मग सर सगळीच इयर मला पाठ करायचे. नाबार्ड माहित नाही का तुम्हाला? RRB माहित नाही का? त्याच्यानंतर तुम्हाला ICR माहित नाही का? त्याच्यानंतर तुम्हाला असे ज्यावेळेस इयर वरती क्वेश्चन्स येतात त्यावेळेस मेन तरी आपल्या लक्षात असते, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. निदान तेवढं तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणून हे नॅशनल सीड कॉर्पोरेशन जे असेल 1963 या टायमिंगला त्याची स्थापना झालेली. मग याच्याबरोबर मला काय काय माहित असलं पाहिजे? नॅशनल सीड कॉर्पोरेशन त्यांनी इस्टॅब्लिशमेंट विचारलं तर नॅशनल सीड ऍक्ट पण मला माहित असलं पाहिजे. 1966 ला तो आला. त्याच्यानंतर जे काही महाराष्ट्र स्टेट असेल पा, याच्यामध्ये पहिली ऑफिशियल सर्टिफिकेशन साठी एजन्सी ओपनिंग केली 1970 ला. ती ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या थ्रू तिथं काय केलेली, तिथं ओपन झालेली. कर्नाटक मध्ये सुद्धा झाली की कर्नाटक स्टेटने सुद्धा पहिली सीड सर्टिफिकेशन एजन्सी काढली, परंतु ती ऑटोनॉमस बॉडीचा दर्जा त्यांनी दिला, तो दिला 1974 ला. असं करणारं कर्नाटक पहिलं स्टेट होतं आणि महाराष्ट्र हे पहिलं स्टेट होतं जे की सर्टिफिकेशन एजन्सी इस्टॅब्लिश करणारं स्टेट होतं. याच्याबद्दलच्या मला ह्या गोष्टी माहिती. सीड टेक जर करायचा म्हटला मॅक्सिमम 1 ते 1.5 तास लागतो पा. लिमिटेड क्वेश्चन्स आहेत, तेवढे क्वेश्चन जर तुम्ही पाहिले. आता मला सांगा सीड टॅग वरती प्रश्न येतो, सीड टॅग करणं अवघड आहे का रे? तरी पण गेल्यानंतर व्हाईट कशाला आहे, ब्ल्यू कशाला आहे, व्हायलेट कशाला आहे, पर्पल कशाला आहे, तर मग गोल्डन कलर कशाला आहे? अरे बाबांनो, एवढे जर कन्फ्युजन होत असेल तुम्ही लिहून काढा ना साईडला, की तुम्हाला 6-7 ते जे टाइप्स दिले तेवढे लिहून काढा, त्याचे साईज लिहून काढा. तुम्हाला माहिती की कलरवर प्रश्न विचारला तर उद्या साईजवर पण प्रश्न येऊ शकतो. मग आपल्याला ते माहित असलं पाहिजे. मग आयसोलेशन डिस्टन्स असेल सर, ते आयसोलेशन डिस्टन्स मध्येच माझा प्रॉब्लेम होतो. मला कळत नाही की नेमकी फाउंडेशनला किती त्याच्यानंतर सर्टिफायला किती. तर एक आपलं निदान डोकं लावून तरी एवढं करा की बाबांनो 1000 वाले सेपरेट करा, 100 वाले सेपरेट करा, 200 वाले सेपरेट करा. या का खाली एक लिहून द्या. मी टेलिग्राम ग्रुप आपला 5 संकल्प ऍग्रिकल्चरचा टेलिग्राम ग्रुप आहे पा. प्रत्येक दिवशी एक पोस्ट पडत असते, प्रत्येक दिवशी. हाच बल्क डेन्सिटीची पोस्ट आहे पा, ज्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. काल फॉरेस्ट्रीच्या वरती प्रश्न विचारलेला आहे, ती पोस्ट पडलेली. तुम्ही परवाची जी असेल ती HDS वरती पा. तिथं मी आता नोट्स कशा काढल्या पाहिजेत, ज्याचा 8.7 SNF असेल, 8.5 SNF असेल, 9.0 SNF असेल, ती एका लाईन मध्ये लिहून काढले. 3च पॉइंट करणार रे बाबा SNF मध्ये, सगळा तक्ता करायची गरज नाही लागल. तुम्ही 3 याच्यात पॉइंट मध्ये त्याला डिवाइड केलं, विषय संपतो. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण स्वतः कधी डोकं लावत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नुसतं रट्ट्यावरती विषय करतो. थोडं डोकं लावा, तेवढं डोकं लावलं तर तुम्ही व्यवस्थितपणे तिथं क्रॅक करू शकतात एक्झाम. ठीक आहे. तर हे झालं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचं. पुढे गेल्यानंतर फोटोसिंथेसिस ऑब्झर्व इन द पार्ट ऑफ ए प्लांट सेल, जे की फिजिओलॉजीचा क्वेश्चन आहे पा. आता इथं प्रॉब्लेम होतो आपल्याला नेमकी कळतच नाही सायटोप्लाझम आणि क्लोरोप्लास्ट. नेमकी याच्यात प्रॉब्लेम, ह्याच्यात नेमकी कोणते रिॲक्शन होतात. मायटोकॉन्ड्रिया तर साईडलाच राहिलं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम साईडलाच राहिलं. ह्याच्यात नेमकी काय काय होतं, तर फोटोसिंथेसिस ही एक रिॲक्शन आहे. त्याच्या आतमध्ये सायक्लिक, नॉन सायक्लिक, डार्क रिॲक्शन, लाईट रिॲक्शन, त्याच्यानंतर C3, C4 हे सगळ्या गोष्टी फोटोसिंथेसिस म्हटल्यानंतर तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्या फोटोसिंथेसिसचं लाईट रिॲक्शन आहे, नंतर डार्क रिॲक्शन आहे. लाईट रिॲक्शन मध्ये सायक्लिक, नॉन सायक्लिक, डार्क रिॲक्शन मध्ये C3, C4 ह्या सगळ्यांना म्हणतात फोटोसिंथेसिस. ह्या सगळ्यांना काय म्हणतात, फोटोसिंथेसिस. मग ह्या सगळ्या रिॲक्शन म्हणजेच फोटोसिंथेसिस आहे. पण ते जे काही तुमचे प्लांटची सेल असेल, त्या प्लांटच्या प्रत्येक जे काही वेगवेगळे पार्ट असतील, त्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये आपल्याला ह्या रिॲक्शन झालेल्या दिसतात. मग आपल्याला हे माहित असलं पाहिजे की कोणत्या पार्ट मध्ये कोणती रिॲक्शन होते. तर फोटोसिंथेसिस तुम्हाला विचारलंय, ही फोटोसिंथेसिस रिॲक्शन नेमकी कशात होते, तर फोटोसिंथेसिस रिॲक्शन ही क्लोरोप्लास्ट मध्ये होते. हे लक्षात ठेवा, कुठं होते, क्लोरोप्लास्ट मध्ये आपल्याला ही रिॲक्शन झालेली दिसते, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल दिसतं. आणि तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस हे त्याच ठिकाणी होईल ज्या ठिकाणी क्लोरोफिल असेल त्या ठिकाणी. मग आपल्याला हे माहित पडले क्लोरोप्लास्ट. मग सायटोप्लाझम मध्ये काय होतं,
मायटोकॉन्ड्रियामध्ये कोणत्या रिएक्शन होत्या, तर क्लोरोप्लास्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं क्लोरोफिल असते म्हणून फोटोसिंथेसिस तिथं होतं. मायटोकॉन्ड्रिया जे असेल ते मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्याला सेल्युलर रेस्पिरेशन झालेलं दिसतं. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यात ज्या क्रेब्स सायकल असतील, ह्या क्रेब्स सायकल, ETS सायकल, ह्या दोन्ही सुद्धा सायकल ह्या मायटोकॉन्ड्रियात होतात. आणि ह्या दोन्हींचं जे काही काम असतंय, हे काम कशाचं आहे रे, तर ATP फॉर्मेशन करण्याचं आहे, म्हणजेच एनर्जी तयार करण्याचं आहे. तुम्ही कुठलंही अन्न जरी खाल्लं, तुम्ही असो किंवा प्लांट असो, तर त्याचं फॉर्मेशन तुम्हाला एनर्जी भेटण्यासाठी, तुम्हाला एनर्जी काम करण्यासाठी जर लागत असेल, ती एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये असते, तर ATPच्या फॉर्म मध्ये असते. आणि ATPचं फॉर्मेशन ATP मध्ये कन्व्हर्जन करायचं आपल्याला, तर मग त्याच्यासाठी ह्या दोन सायकल महत्वाच्या आहेत, क्रेब्स सायकल आणि ETS सायकल. ह्या दोन्ही सायकल कुठं होत्यात, मायटोकॉन्ड्रियामध्ये होत्यात. मग मला हे पण माहित असलं पाहिजे, जर त्याच्यात कन्व्हर्जन एनर्जी जर तिथं जर तयार होत असेल, एनर्जी फॉर्म तिथं तयार होत असेल, तर त्यालाच दुसरं एक नाव आहे पॉवर हाऊस ऑफ ए सेल. पॉवर हाऊस ऑफ ए सेल हे सुद्धा मला माहित असलं पाहिजे. एनर्जी करन्सी कोणाला म्हटलं जातं सेलचं, हे पण मला माहित असलं पाहिजे. मायटोकॉन्ड्रिया. सायटोप्लाझम मध्ये कोणती रिएक्शन आहे, EMP पाथवे तुम्ही ऐकला असेल किंवा ग्लायकोलिसिस ऐकला असेल. ग्लायकोलिसिस हे सायटोप्लाझम मध्ये होते पा, ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं काम काय, ER म्हटल्यानंतर तिथं रायबोझोम हा शब्द तुम्हाला आठवलाच पाहिजे. रायबोझोमचं काम काय, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस. त्याच्यामध्ये रफ, त्याच्यामध्ये स्मूथ असेल. रफ का म्हणतात, कारण रायबोझोम्स त्याच्यावरती प्रेझेंट असतात. स्मूथ का म्हणतात, रायबोझोम त्याच्यावरती प्रेझेंट नसतात. त्याच्यानंतर तुम्हाला 70S, त्याच्यानंतर 80S हे काय प्रकार असतो हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर लायबोझोमचं काम काय, लायबोझोमचं काम आहे सुसाइडल बॅग म्हणून ते काम करतं. असा सेलमध्ये कोणता पार्ट असतो जे की सुसाइडल बॅग म्हणून ओळखला जातो, त्याचं नाव आहे लायझोझोम्स. लायझोझोमचं काम काय असतं, जे काही तुम्ही आता वेगवेगळ्या टॅबलेट खातात पा, तुम्हाला जर आजार झाला, बाहेरून एखादी फंगाय तुमची किंवा बॅक्टेरिया किंवा व्हायरस गेला तुमच्या आतमध्ये, त्याने काय केलं, तुम्हाला आजारी पाडलं, मग त्याला मारल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी काय खातात, तुम्ही त्याच्यासाठी वेगवेगळे टॅबलेट्स खातात, मेडिसिन खातात. मेडिसिन खाल्ल्यानंतर ते जे काही तुमचा फंगाय की जे काही बॅक्टेरिया व्हायरस गेलेला असेल, ते व्हायरस डेथ होते. मग डेथ झालेली व्हायरस जे असेल ते तुमच्या बॉडीतच पडून राहतो का, तर त्याला ऍक्सेप्ट करण्याचं काम किंवा त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करत असते, लायझोझोम्स करत असतात. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. जे की ज्याच्याकडे आपला कोर्स आहे त्याला एकदम डिटेलमध्ये फिजिओलॉजी असेल, ब्रीडिंग असेल, हे जे 3 विषय आहेत हे आपल्या सगळ्यात आवडतीचे. जेनेटिक्स, फिजिओलॉजी, त्याच्यानंतर तुमचं जे काही प्लांट ब्रीडिंगचा काही भाग असेल, जेनेटिक्सचा भाग आहे, त्याच्यानंतर तुमचा फिजिओचा भाग आहे, सीड टेक्नॉलॉजी असेल, ह्या विषयात पा तुम्हाला कुठल्या अडचणी येणार नाही. विषय तर आपण सगळे आपणच घेतो, याचा विषय नाहीये, परंतु ज्याची तुम्हाला भीती आहे हे विषय तुमचे इतके परफेक्ट होईल, तुम्हाला टेन्शन राहणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर हे झालं तुमचे वेगवेगळ्या रिॲक्शन कुठं कुठं होत्यात, त्याच्यासाठी आपल्याला ते पार्ट महत्वाचे आहेत पा, पार्ट महत्वाचे. त्याच्या पुढे गेल्यानंतर हे झाला फिजिओलॉजीचा प्रश्न. पुढे गेल्यानंतर पा हे 3 क्वेश्चन आहेत पुढचे, 1 बाय 1 आपण ते पाहूया. याच्यामध्ये पहिला त्याच्यातला क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अ कल्टिवेटिंग फ्रेश वॉटर अँड साल्ट वॉटर पॉप्युलेशन अंडर द कंट्रोल कंडिशन अँड कॅन बी कॉन्ट्रास्टेड विथ द कमर्शियल फिशिंग विच इज द हार्वेस्टिंग ऑफ अ वाईल्ड फिश. डेफिनेशन विचारली पा, फिशरीवरती क्वेश्चन्स आहे. आपल्याला डेफिनेशन विचारली तर आपल्याला परफेक्ट तिथं माहित असली पाहिजे. त्याच्याबरोबरचे ते 4 जे ऑप्शन असेल ते सुद्धा माहित असले पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. त्याच्याशिवाय तुमचा फिशरी पूर्ण होणार नाही. बरोबर. तर मग मला डेफिनेशन विचारले, मला विचारलं त्यांनी काय, साल्ट वॉटर असेल, फ्रेश वॉटर असेल, यांचं पॉप्युलेशन, यांचे जे काही तुमचे ऑर्गॅनिझम्स असतील, फ्रेश वॉटर मधले असू द्या, त्याच्यानंतर तुम्ही साल्ट वॉटर मधले असू द्या, याच्यामधले जर जेवढे काही अॅनिमल्स असतील, जे काही असेल ते जे तुम्ही ग्रो करणार जे ऑर्गॅनिझम्स असतील अंडर कंट्रोल कंडिशनला, ज्यावेळेस तुम्ही कमर्शियल बेसिसवरती ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करत असतात, त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं ॲक्वाकल्चर. त्याला काय म्हटलं जातं, ॲक्वाकल्चर. इथं असं पार्टिशन केलेलं नाही. जर तुम्हाला इथं म्हटलं फ्रेश वॉटर, फक्त फ्रेश वॉटर म्हटलंय का, नाही,
फ्रेश वॉटर बरोबर तुम्हाला म्हटलेलं आहे साल्ट वॉटर म्हणजे समुद्राचं सुद्धा पाणी आहे, म्हणजे समुद्रामधले सुद्धा ऑर्गॅनिझम आहेत. समुद्रामधले ऑर्गॅनिझम असू द्या, फ्रेश वॉटर मधले ऑर्गॅनिझम असू द्या, ज्यावेळेस तुम्ही कंट्रोल कंडिशनला त्यांचं ग्रो करत असताल, कमर्शियल बेसिसवर करत असताल, तर त्याला म्हटलं जातं ॲक्वाकल्चर. त्याला काय म्हटलं जातं? ॲक्वाकल्चर. मग सर फिशरी म्हणजे काय? ऑप्शन आहे पहा, फिशरी म्हणजे काय? जेवढ्या काही फिशिंगसाठी जे काय आपण ऍक्टिव्हिटीज करतो त्याला आपण सगळ्यांना काय म्हणणार आहे? फिशरी म्हणणार. मग ॲक्वाकल्चर पहा, ॲक्वाकल्चरची डेफिनेशनच तुम्हाला दिलेली पहा, त्यांनी डेफिनेशनच विचारलेली पहा. ही जे असेल, आता तुम्ही म्हणता सर मराईन म्हणजे साल्ट वॉटरचे सुद्धा प्रोडक्ट किंवा ऑर्गॅनिझम आपण ग्रो करायचे का याच्यात? हा करायचे. मग ती जे काही तुम्ही मासे आणणार आहेत, मग ते साल्ट वॉटर मधले असू द्या, ते तुम्ही घरच्या टँक मध्ये पाळत असताल, आर्टिफिशियल बनवलेल्या पॉन्ड मध्ये पाळत असताल, ह्या सगळ्यांना काय म्हणणार आहे? या सगळ्यांना म्हणणार आहे मी ॲक्वाकल्चर. हे लक्षात ठेवा, ॲक्वाकल्चर म्हणजे नेमकी काय. त्याच्यानंतर मग मॅरीकल्चर म्हणजे काय? जिथं आपल्याला स्पेसिफिकली कल्टिवेशन ऑफ ए मराईन ऑर्गॅनिझम, फक्त आणि फक्त ही ॲक्वाकल्चरची ब्रांच आहे मॅरीकल्चर. हे लक्षात ठेवा. ॲक्वाकल्चर म्हटल्यानंतर दोन्हीकडे फ्रेश प्लस तुमचं मराईन वॉटर मधलं म्हणजे साल्टी नेचरचं वॉटर. मॅरीकल्चर ही त्याची ब्रांच आहे. मॅरीकल्चर मध्ये फक्त आणि फक्त जे साल्टी वॉटर मधलेच म्हणजे मराईन जे काही ऑर्गॅनिझम्स असतील त्याचंच तुम्ही काय करणार आहे? कल्टिवेशन करणार आहे किंवा रेअरिंग करणार आहे. त्याला आपण मॅरीकल्चर म्हणणार आहे. पहा, फिशिंग म्हणजे काय? जे की आपण मासेमारी आपण ज्याला म्हणूया, ऑकॅटिक ऑर्गॅनिझमचं आपण ज्यावेळेस पकडण्याचं काम करतो किंवा कॅचिंग करण्याचं काम करतो, त्या ऍक्टला आपण काय म्हणणार आहे? फिशिंग म्हणणार आहे. पहा, फिशिकल्चर म्हणजे नेमकी काय? डेफिनेशन माहित असली पाहिजे. याच्या रिलेटेड जेवढे काही तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत ते सगळे ऑप्शन्स आपल्याला माहित असले, ऑप्शन जरी केले तुमचा कमीत कमी त्याच्यातला त्या रिलेटेडचा सगळा अभ्यास होतो. पहा, फिशिकल्चर म्हणजे नेमकी काय? जे काही तुमचे फिश असतील, फिश जे असतील, ज्या वेळेस तुम्ही कमर्शियल बेसिसवरती टँक्स असू द्या, त्याच्यानंतर पॉन्ड्स असू द्या, त्याच्यानंतर बाकीचे जे काही तुम्ही असं काहीतरी स्ट्रक्चर बनवलंय ज्याच्यामध्ये तुम्ही काय करतात? कमर्शियल बेसिसवरती फिशचं रेझिंग करतात, म्हणजेच त्याला वाढवतात. कशासाठी? फूड पर्पजसाठी. पहा, त्याला आपण म्हणणार आहे पिसिकल्चर. त्याला काय म्हणणार आहे? पिसिकल्चर. तर लक्षात ठेवायचं हे सगळ्या डेफिनेशन काय आहेत त्या. याच्यावरून आपल्याला समजतं की आपला नेमकी अनालिसिस बरोबरच्या ट्रॅकवर आहे की नाही. नाहीतर आपण काय ॲक्वाकल्चरची डेफिनेशन केली, संपला विषय. सर मॅरीकल्चर विचारली तर, सर पिसिकल्चर विचारली तर आपला प्रॉब्लेम होईल. कारण का आपण पाहतच नाही, आपण फक्त एवढ्याच भरोशावर राहतो की माझं उत्तर बरोबर आलंय, विषय संपला. तसं करू नका. तुम्हाला बाकीच्या पॉइंट्स वरती सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. पुढे गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलाय. पहा, हा प्रश्न आहे याच्यावरती तुमचं जे काही इंजिनिअरिंग असेल, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्याच्यावरती द ऍव्हरेज फोर्स a draft animal can exert is nearly dash dash of its body weight for a work in field. सर एवढे सोपे प्रश्न येते का? पाठीमागचे पेपर काढा. पाठीमागचे पेपर काढल्यानंतर समजतं की सर क्वेश्चन सोपे असतात, ऑप्शन मध्ये प्रॉब्लेम होतो. आणि तेच आपल्याला करायचंय. ज्याला आपण क्वेश्चन सोपे किंवा ज्याला आपण म्हणतो हे सोपे आहे, पण ऍक्च्युअल पेपर मध्ये गेल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो हे त्यालाच माहित असतंय. मग तिथून आल्यानंतर आपल्याला सर हे 1/10 होतं, पण मी घाई गडबडीमध्ये 1/15च लिहून आलो सर, मी 1/5च लिहून आलो सर. ह्या अशा गोष्टी करायच्या नाही. त्याच्यासाठी अगोदरच अशी तयारी असली पाहिजे, सिंपल क्वेश्चन्स आपले चुकायला नकोयत. मग आपल्याला 1/10 जी काही बॉडी वेट जे असेल, जे काही फोर्स तिथं ऍव्हरेज फोर्स जे असेल ते ऍव्हरेज फोर्स जे लावलं जातं, जे की ड्राफ्ट ॲनिमल्स असतील म्हणजे कामासाठी, शेतीच्या कामासाठी वापरले जाणारे जे काय ॲनिमल्स असतील, ते काम करताना त्यांच्या किती बॉडी वेटचे किती फोर्स तिथं अप्लाय करतात, तर त्या बॉडी वेटच्या 1/10 फोर्स तिथं अप्लाय करतात. पहा, मग आपल्याला इथे 1/10 माहित कळलं, पण आपल्याला इथे हे माहित पाहिजे ॲनिमल पॉवर बद्दल माहिती असली पाहिजे. एक पेअर जर असेल तर ती किती एनर्जी जनरेट करू शकते, तर अबाउट 1 HP. मग एक पेअर जर असेल तर तिथं 2 जण असतील. प्रश्न विचारताना काय विचारलं ते आपल्याला महत्वाचं असते. तुम्हाला जर विचारलं एका बुलक पासून, तर तुम्ही याचे हाफ करताल. तिथं आपण गडबडीमध्ये 1 HP लिहून येतो, आपल्याला ते कळत नाही वरती काय विचारलंय ते. आपण आपल्याला गुदगुले होतात असे की सर आता मला क्वेश्चन येतोय, सर आता क्वेश्चन येतो, 1 HP लिहून येत आहे. तुम्हाला विचारलं असतं एक बुलकची किती ॲनिमल पॉवर तिथं जनरेट होती, आपल्याला ते माहित, आपण प्रश्नच वाचलेला नसतो. त्याच्यानंतर
कमांड एरिया म्हणजेच किती एरियावरती तो आपले जे काही वर्क असेल ते करू शकतो 1 पेअर बुलक, तर तेवढ्या एनर्जीमध्ये 2 हेक्टरवरती. ॲव्हरेज फोर्स जे असेल ते 1/10 बॉडीच्या तिथं काय करतो ते एक्झर्ट करत असतो. मग जेवढे काही ड्रॉट ॲनिमल्स असतील ड्रॉट ॲनिमल, याच्यामध्ये ड्रॉट ॲनिमलमध्ये मग आपल्याला त्याच्या खाली पण माहीत असलं पाहिजे जी काही पॉवर अवेलेबिलिटी जी असेल ड्रॉट ॲनिमलची त्याच्या बॉडी वेटनुसार त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे ड्रॉट ॲनिमलचं. हिवी आपण कोणाला म्हणू, हिवी ॲनिमल त्याच्या बॉडी वेटनुसार 500 किलोचा जर समजा तुमच्याकडे एखादं जर ॲनिमल असेल तर त्याला आपण हेवी कॅटेगरीमध्ये टाकू ड्रॉट ॲनिमलला. लार्ज केव्हा कोणाला म्हणणार आहे 400 ते 500 किलोला, मीडियम कोणाला म्हणणार आहे 300 ते 400 ला, स्मॉल कोणाला म्हणणार आहे 200 ते 300 ला. हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे, हे सुद्धा माहित असलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही इथं आता इंजिनिअरिंग हे पार्ट आहे सर, याच्यावर काही एखादा क्वेश्चन येतो सर, 2 क्वेश्चन येतील जास्त असतं मग देतो सोडून, देऊ नको. क्वेश्चन सोपे असतील मग आपल्याला सोडून दिल्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळं निदान तुम्हाला इंजिनिअरिंग पण वाचणं आहे, निदान त्याच्यातले महत्वाचे पॉइंट्स तरी कळायला पाहिजेत किंवा केले पाहिजेत. ठीक आहे, तर हे झालं तुमचा इंजिनिअरिंग वरचा प्रश्न. नंतर पुन्हा तुम्हाला करंट अफेअर्स वरती क्वेश्चन आहे पा, ते सुद्धा परंपरागत कृषी विकास योजना याच योजनेवरती पा. त्याच्यामध्ये एक सब स्कीम आहे नॅचरल फार्मिंगला 2019-20 पासून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती ही जी योजना असेल ही योजना 2019-20 पासून चालवते नॅचरल फार्मिंग साठी. परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत ही योजना सुरू आहे पा, ही त्यांनी पहिली माहिती दिली. परंतु त्यांनी प्रश्न कशावर विचारलाय, द स्कीम हॅज अ टोटल आउटले तुम्हाला विचारलाय. तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय स्कीम मधलं निदान तुम्हाला 2022-23 पासून ते 25-26 पर्यंत किती पैसे दिले गेले 4 वर्षासाठी ते विचारलेलं आहे. तुम्हाला त्या स्कीमचा लॉंग फॉर्म, तुम्हाला ती स्कीम कोणत्या डिपार्टमेंटची ते माहित असलं पाहिजे, म्हणजे मिनिस्ट्री माहित असली पाहिजे, जे काही तुमचं लॉन्चिंग इयर असेल ते माहित असलं पाहिजे, सेंट्रल स्पॉन्सर आहे का काय ते माहित असलं पाहिजे, त्याच्यानंतर फायनान्शियल असिस्टन्स किती ते माहित असलं पाहिजे, आउटले माहित असला पाहिजे, निदान आणि एम माहित असलं पाहिजे. निदान एवढ्या तरी 5-6 गोष्टी स्कीम मधल्या करून जा, त्याचा फायदा होईल. तर इथं 2481 रुपये तिथे दिलेले आहेत. मग आपल्याला ही भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती ही योजना विचारली जी की कशाच्या अंडरमध्ये, परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंडर आहे. मग मला परंपरागत कृषी विकास योजना ते अगोदरच आपण पाहिलेली डिटेल पहिल्याच क्वेश्चन मध्ये, त्याच्यामध्ये ती पाहिली. परंतु मग मला आता भारतीय प्राकृतिक कृषी योजना सुद्धा माहित असली पाहिजे. ही जी भारतीय प्राकृतिक कृषी विकास योजना आहे ही स्कीम जी असेल ही सब स्कीम आहे कोणत्या स्कीमची, कृषी विकास परंपरागत कृषी विकास योजना PKVY या स्कीमची ही काय सब स्कीम आहे पा. आता ही जी स्कीम असेल BPKP म्हणजेच कोणती, भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती, ही जवळपास 8 स्टेटमध्ये तिथं लागू केलेली सध्याच्या स्थितीला. 8 स्टेट असेल, जवळपास त्यांनी 4.9 लाख हेक्टर एवढा सँक्शन केला एरिया, त्याच्यासाठी फंड दिला 70.13 करोड. नॅचरल फार्मिंग तेवढ्या एरियामध्ये काय केली जास्तीत जास्त व्हायला पाहिजे याच्यासाठी तेवढा फंड दिलाय. आणि गंगा कॉरिडॉर जे असेल म्हणजे जी गंगा नदी आहे त्याच्या बाजूचा जो एरिया असेल कॉरिडॉर, त्याच्यासाठी 1.48 लाख एरिया काय केलाय सँक्शन केलेला आहे. कशासाठी, ही योजना राबवण्यासाठी. आणि ह्या स्कीमला 2022-23 पासून ही 2025-26 पर्यंत चालेल. याच्यासाठी सरकारने किती पैसा दिलाय, 2481 रुपये दिलेला आहे पा, 2481. प्रश्न याच्यावर पण येईल 2481 विषयी, प्रश्न याच्यावर पण येईल इयर वरती की ही जी योजना असेल ही योजना 4 वर्षासाठी म्हणजेच कोणत्या वर्षापर्यंत ह्याला एवढा फंड दिला गेलेला आहे. मला इयर पण माहित असलं पाहिजे, 22-23 ते 25-26 पर्यंत. ह्या ज्या गोष्टी असतात याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. अनालिसिस अशा पद्धतीने झालं पाहिजे की मला त्याचे पूर्णपणे माहिती असली पाहिजे. पूर्ण मला ती विचारलंय, मला तेवढंच माहित असून चालणार नाही, मला हे बाकीच्या गोष्टी पण माहित असल्या पाहिजेत. तर हे झालं तुमचं करंट अफेअर्स वरचं. पुढचे 3 क्वेश्चन आहेत त्याचे पा. तुम्हाला ॲग्रोनॉमीचा क्वेश्चन आहे, डाउनवर्ड मुवमेंट ऑफ ए वॉटर थ्रू द सॅच्युरेटेड नियरली सॅच्युरेटेड सॉइल इज रिस्पॉन्स टू ग्रॅव्हिटी.
आता एवढा सोपा प्रश्न असतो सर, एवढा हे प्रश्न पण विचारलेला आहे, सोपा आहे प्रश्न, पण आपण हे शब्दच वाचत नाही बाबांनो. आपण डाऊनवर्ड मुवमेंट म्हटलं की मग मला इनफिल्ट्रेशन पण वाटतंय, पर्क्युलेशन पण वाटतंय, मग मला नेमकी माहितच नाही अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड. अरे बाबा, ज्या वेळेस तुझा पाऊस पडतो, ज्या वेळेस पाऊस पडतो, पाऊस पडला ज्यावेळेस खरीपचा पाऊस तुम्हाला पडला जातो, पावसाळ्यातला सीझन जो असतो त्यावेळेस ऑलरेडी जमीन ओली असते का रे तुझी? ऑलरेडी जमीन भिजलेली असते का? नाही, जमीन कोरडी असते, म्हणजेच पहिली एंट्री असते पावसाच्या पाण्याची. त्यावेळेस जमीन सॅच्युरेट झालेली असते का? सॅच्युरेट होणे म्हणजे काय? सॅच्युरेट होणे म्हणजे तुझी सगळी तहान भागलेली असणे, म्हणजे त्या जमिनीत सफिशियंट पाणी आहे, सफिशियंट पाणी आहे, सफिशियंट पाणी आहे. ह्या वेळेस तुम्ही त्याला म्हणणार आहे सॅच्युरेट झालेली जमीन म्हणणार आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये नांगरट केलेली आहे, नांगरट केली म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाही, म्हणजे ती अनसॅच्युरेटेड तहानलेली जमीन येते म्हटल्यानंतर सुरुवातीचं जे पाऊस असेल त्या पावसाला काय म्हणणार आहे आपण? पाऊस पडला, त्यांनी एंट्री केली, फर्स्ट एंट्री, अनसॅच्युरेटेड सॉइल असणार आहे, त्याला म्हणणार मी इनफिल्ट्रेशन. काय म्हणणार आहे? इनफिल्ट्रेशन. मग हे तुमचा पाऊस पडलाय, पाऊस सुरूच आहे, पाऊस सुरूच आहे. सुरू झाल्यानंतर ह्या जमिनीत जेवढे काही पोर्स असतील, मॅक्रो मायक्रो सगळे पोर्स भरलेले असतील, सगळे पोर्स हे भरल्यानंतर जमीन काय झालेली असेल रे? तहान पूर्णपणे भागलेली असेल, म्हणजे जमीन झाली सॅच्युरेट. आणि तरी पाऊस सुरूच आहे. मग जमिनीत पाणी ऍब्सॉर्ब केलं, ते पाणी तिथं थांबणार आहे का? ते पाणी सॅच्युरेटेड जमिनीतून डाऊनवर्ड मुवमेंट खाली जाणार आहे. मग त्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो पा. खाली गेलं पाणी, डाऊनवर्ड मुवमेंट झाली, कशामधून झाली? सॅच्युरेटेड जमिनीमधून झाली, त्याला मी काय म्हणणार आहे? पर्क्युलेशन म्हणणार आहे. हे जे कन्सेप्ट असतील हे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. त्याच्याशिवाय विनाकारण नुसते तुक्के मारून उपयोग नाही किंवा नुसतं वाचन करून उपयोग नाही. आपल्याला कन्सेप्च्युअल क्लिअर असलं पाहिजे. मग तुम्हाला हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ वॉटर असे विचारू शकतात, तर तुमचं उत्तर असं सीपेज. सीपेज उत्तर. पाऊस जास्त झाला, पाऊस जास्त आला, तुमचं पूर्णपणे वॉटर असं हॉरिझॉन्टली वाहत आहे, जमिनीवरून पाणी वाहत चाललंय, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? सीपेज म्हणणार. हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ ए वॉटर चॅनल, वॉटर चॅनल वरून तुम्ही काय हॉरिझॉन्टल फ्लो चालला त्याला म्हणणार सीपेज. इनफिल्ट्रेशन मी आता सांगितलं, पर्क्युलेशन आता. लिचिंग म्हणजे काय? याची सुद्धा डाऊनवर्ड मुवमेंट होते, पण ज्या वेळेस पर्क्युलेशन होतं त्यावेळेस डाऊनवर्ड मुवमेंट ही फक्त वॉटरची होते. ज्यावेळेस लिचिंग होतं वॉटर बरोबर न्यूट्रिएंट सुद्धा खाली जातात, न्यूट्रिएंट सुद्धा खाली जातात, त्याला मी काय म्हणणार आहे? लिचिंग म्हणणार. त्याला काय म्हणणार मी? लिचिंग म्हणणार आहे. मग हे कन्सेप्ट जे असतील ते कन्सेप्ट तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असतील, अतिशय महत्वाचे. याचं कारण असं, जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही क्वेश्चन्स अजिबात चुकणार नाही, अजिबात नाही चुकणार. आणि एवढे सिंपल क्वेश्चन मागचे पेपर पा, तुम्हाला हे क्वेश्चन्स दिसतील पा. हे क्वेश्चन असेच आलेले आहेत, फक्त प्रॉब्लेम झाला की हे आपल्याला प्रॉब्लेम करतं, हे असे शब्द, आणि हे आपल्याला माहित नसते म्हणून हे इथं गोष्टी चुकतात पा. मग पर्क्युलेशनच्या ऐवजी इनफिल्ट्रेशन लिहून येतो, इनफिल्ट्रेशन विचारलं असते पर्क्युलेशन लिहून येतोय, लिचिंग विचारलंय पर्क्युलेशन लिहून आलाय. कारण का? डाऊनवर्ड मुवमेंट. अरे बाबा, डाऊनवर्ड मुवमेंट एकच शब्द वाचला तो पुढचं वाच, रीडिंग व्यवस्थित ठेवा. रीडिंग व्यवस्थित नाही ठेवली तर 100% तुमचा घात होणार. पुढचा क्वेश्चन आहे पा. आता इथं प्रॉब्लेम असा आहे की असे क्वेश्चन्स आल्यानंतर सर, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा असतो, सर मग मी सीड रेट सगळेच करावा का? सीड रेट जर सगळे करत असाल तर तुम्ही एक ध्यानात ठेवा, तुम्ही फक्त हॉर्टिकल्चरचे सीड रेट करताय, त्याच्यानंतर तुमचे ॲग्रोनॉमीचे सीड रेट स्टार्ट व्हायचे, नंतर ॲग्रोनॉमी मधले क्रॉप्स असतील त्यांचे वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे सीड रेट आहेत, ते पण ऍड होणार त्याच्यामध्ये. एवढं सगळं कुठं करत बसणार बाबांनो? मग सर नेमकी कोणते सीड रेट केले पाहिजेत? आतापर्यंत कशा प्रकारे क्वेश्चन्स आले तुम्ही पहा. मेजवर क्वेश्चन्स आला, मेजचा नॉर्मल सीड रेट विचारला कर त्यांनी? नाही. काय विचारलं? फॉडर पर्पज साठी. अरे हे टिपिकल आहे ना, हे टिपिकल आहे, याला वेगळे पण दाखवते. हे मेज वापरली जाते परंतु हे टिपिकल फॉडर पर्पज साठी वापरली जाणारी सीड रेट विचारलाय. अशा ज्या गोष्टी असतील, ह्या ज्या गोष्टी असतील तुम्हाला माहित असल्या पाहिजे ना.
टिपिकल काही ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला माहित असल्याच पाहिजे. टोमॅटो असेल, चिली असेल, ब्रिंजल असेल, हे इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत व्हेजिटेबल्स मधले, मला सीड रेट माहित असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, यांचा सीड रेट हा ग्रॅम मध्ये आहे, ग्रॅम मध्ये. तर लक्षात ठेवा, तुम्हाला वरती दिलंय टोमॅटो इज अ रिचेस्ट सोर्स ऑफ ए लायकोपिन. जे काय तुम्हाला लायकोपिन रेड कलर वगैरे दिसतो, लायकोपिनचा हा रिचेस्ट सोर्स आहे, पण विचारलंय काय तुम्हाला, ब्रिंजल. आणि आपण घाई गडबडीमध्ये टोमॅटोचा सीड रेट करून येणार, जे की ऑप्शन मध्ये पण दिलेला असतो. आता इथं केजी दिलंय, पण इथं जर समजा ग्रॅम पर हेक्टर दिलेलं, हेक्टर तर दिलंय, ग्रॅम दिलंय. टोमॅटो वाचल्यानंतर खाली काय दिलंय ते माहित पाहतच नाही. टोमॅटो दिलाय, खाली काय टोमॅटो नाही विचारला, ब्रिंजल विचारलंय. उत्तर लिहून येणार 100 ते 150, जे की उत्तर चुकलेलं असेल. तुमचं उत्तर काय असेल, 100, 150 ते 200 ग्रॅम. ह्या ज्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ब्रिंजल जे असेल 300 ते 400 ग्रॅम, हायब्रिड सीड जे असेल 150 ते 200 ग्रॅम प्रति हेक्टर, एवढं सीड रेट तुम्हाला लागतंय. पुढे गेल्यानंतर ब्रासिका ज्युन्सिया कॉमनली ब्राऊन मस्टार्ड, क्रोमोझोम नंबर ऑफ ए ब्रासिका ज्युन्सिया. याला पण एक थोडस डोकं लावा. हॉर्टिकल्चरचे असू द्या, ॲग्रोनॉमीचे क्रॉप्स असू द्या, ज्यावेळेस क्वेश्चन सेटरला तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स तयार करायचा थोडासा प्रॉब्लेम होत असेल आणि तुम्हाला मॅक्सिमम कन्फ्युजन करायचं असेल, असे क्वेश्चन्स टाकले जातात. असे हे क्वेश्चन्स कडे आपलं दुर्लक्ष असते. मग मी तुम्हाला ते सांगतो बाबांनो, ज्याच्यामध्ये मायनर क्रॉप्स तुम्ही ज्याला म्हणतात, मायनर क्रॉप्सचे फॅमिली, सायंटिफिक नेम, त्याचं नाव वगैरे सगळं, त्याच्यानंतर त्याचा सीड रेट, आणि त्याच्यात जर एखादं ऑपरेशन स्पेशल असेल तर ऑपरेशन करणं तुमचं काम आहे. जर मायनर क्रॉप असेल तर, मायनर क्रॉप म्हटल्यानंतर आपण सोडून देतो, तसं करू नका. मायनर क्रॉप असेल तर निदान एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. ब्रासिका ज्युन्सियाचा नागा हारुनी जिल्हा जो ट्रँगल असेल, तो ट्रँगल मला सगळा माहित असला पाहिजे. तो ट्रँगल कोणी कोणाचे क्रॉस केल्यानंतर काय तयार होतं ते माहित असलं पाहिजे. त्याच्यामुळे ट्रँगल वरून लगेच लक्षात येतं, ब्रासिका रापाचा क्रॉस जर ब्रासिका नायग्रा बरोबर केला तर तयार होतं ब्रासिका ज्युन्सिया. ब्रासिका नायग्राचा जर तुम्हाला जर समजा क्रोमोझोम नंबर माहित असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 क्रोमोझोम नंबर, 3रा क्रोमोझोम नंबर आपोआप येतो. तुम्ही पहा, ब्रासिका नायग्राचा क्रॉस ब्रासिका रापा बरोबर केलाय, तर तिथं ब्रासिका रापाचा क्रोमोझोम नंबर 20 आणि ब्रासिका नायग्राचा क्रोमोझोम नंबर 16, या दोघांपासून बनल्या जाणारा क्रोमोझोम नंबर असणार 36, 20 आणि 16, 36, आणि त्याचं नाव आहे ब्रासिका ज्युन्सिया. म्हणून आपल्याला हे ट्रँगल वरून मस्टर्ड वरचा कुठलाही क्रोमोझोम विचारला, मग तो ब्रासिका ज्युन्सियाचा विचारू द्या, ब्रासिका कॅरेनाटाचा विचारू द्या, ब्रासिका ओलेरासियाचा विचारू द्या, तुम्हाला उत्तर लिहिता येईल. फक्त ट्रँगल लक्षात ठेवायचं, कोणत्या 3 कोपऱ्यात 3 कोण आहेत, त्याच्यानंतर मध्ये कोण आहेत, एवढं लक्षात राहिलं, संपला विषय. हे दिलेलं आहे पाहिजे, क्रोमोझोम नंबर दिलेले आहेत, या दोघांची बेरीज केली, मधला क्रोमोझोम नंबर येतो ब्रासिका कॅरेनाटा, इथं तुम्हाला दिलेलं आहे, जे की ओलेरासियाचा क्रॉस केलाय ब्रासिका नायग्रा बरोबर, आणि तयार काय झालं, ब्रासिका कॅरेनाटा. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला दिसू शकतात. पुढे गेल्यानंतर पुढचे 3 क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर पहा. पहिला क्वेश्चन आहे, डॅश इज द नॅचरल रिप्लेसमेंट ऑफ एस्टॅब्लिश क्वीन इन द सेम हाईव. तुम्हाला आता याच्यावरती प्रश्न विचारलाय, कशा ॲपिकल्चर वरती. मग आपल्याला ॲपिकल्चर जो सब्जेक्ट आहे हे मायनर सब्जेक्ट असतो, परंतु दुर्लक्ष करून चालत नाही. याच्यातल्या छोट्या छोट्या टर्म व्यवस्थित करा, काहींचा पॅटर्न व्यवस्थित करा, त्याच्यामध्ये डान्सिंग पॅटर्न वगैरे अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर हाईव्ज असेल, त्याच्यानंतर त्याच्यात वेगवेगळ्या तुमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत पहा, जसं की माशीचे वर्कर असेल, क्वीन असेल, त्याच्यानंतर तुमचा मेल असेल तर ही ड्रोन काय असते, त्याच्यानंतर तुमची क्वीन असेल ती असेल, वर्कर बीचं काम काय असते, हाईव्स कशा प्रकारे असते, त्यांचं एकमेकांबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी काय तिथं कोणता डान्स केला जातो, त्याचं महत्व काय, ह्या ज्या गोष्टी असतील, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला करावं लागतील पहा. याच्यामध्ये स्वाम म्हटल्यानंतर काय, आता याच्या ऑप्शन दिलेले तुम्हाला विचारलंय, नॅचरली रिप्लेसमेंट होणे एस्टॅब्लिश क्वीनची सेम हाईव मधले, तर त्याला म्हटलं जातं सुपर सेडोर. काय म्हटलं जातं, सुपर सेडोर म्हटलं जातं. त्या याला काय म्हटलं, सुपर सेडोर. स्वाम म्हणजे काय तुम्हाला माहित असलं पाहिजे. नेक्टर म्हणजे काय, ब्रूड म्हणजे काय, शील्ड ब्रूड म्हणजे काय. स्वाम म्हटल्यानंतर काय,
जे की लार्ज नंबर ऑफ जे काही वर्कर बीज असतात त्याच्यामध्ये ड्रोन्स असतील, त्याच्यानंतर ओल्ड क्वीन असेल, ज्या वेळेस हे सगळेचे सगळे दॅट लिव्स द पॅरेंट कॉलनी टू इस्टॅब्लिश अ न्यू कॉलनी, जे काही वर्कर बीज असतील, ड्रोन असतील, मेल ज्याला आपण मेल बी म्हणू, त्याच्यानंतर ओल्ड क्वीन असेल जी की ओल्ड झालेली क्वीन असेल, हे सगळीची सगळी ज्या वेळेस आपलं घर सोडून देतात म्हणजे हाऊस सोडून देतात आणि नवीन कॉलनी इस्टॅब्लिश करण्यासाठी तिथून निघून जातात, त्याला काय म्हणणार आहे, स्वार्म, ज्याला आपण स्वार्मिंग म्हणतो पा स्वार्म. त्याच्यानंतर नेक्टर. नेक्टर म्हणजे काय, नेक्टर महत्वाचा रोल प्ले करतो हनी ड्यू तयार करण्यासाठी. हा नेक्टर कुठं असतो, नेक्टर जे काही फ्लावर असते हे जे लिक्विड रिच शुगर असं लिक्विड असते एक प्रकारचं ज्याच्यामध्ये शुगरचं कंटेंट जास्त असते आणि हे नेक्टर जे असेल हे सिक्रीट करण्याचं काम कोणतं, हनी बी वगैरे करत नाही. हे जे नेक्टर असेल हे नेक्टर जे काही फ्लावर असेल त्या फ्लावर मध्ये नेक्ट्रीस असते पा, एक ग्लँड्स असतात, ग्लँड नेक्ट्रीस ग्लँड असतात, त्या ग्लँड काय करत असतात, ज्या लिक्विड पदार्थ ज्याच्यामध्ये शुगर कंटेंट मॅक्सिमम असेल असा पदार्थ सिक्रीट करण्याचं काम त्या करत असतात. आणि त्याच्यानंतर ज्या काय तुमच्या वर्कर बीज असतील त्या वर्कर बीज त्या सिक्रीट केलेल्या जे काय तुमचा लिक्विड भाग असेल त्याला घेऊन येतात, त्याला रॉ मटेरियल म्हणून वापरतात हनी ड्यू, हनी तिथं तयार करण्यासाठी पा, म्हणजे मध तयार करण्यासाठी नेक्टर हे रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं. जे की फ्लावर मधल्या जे ग्लँड्स असतात, नेक्ट्रीज असतील, त्या नेक्ट्रीज आपल्या बॉडीतून काय करत असतात, लिक्विड ज्याच्यामध्ये शुगर जास्त ते काय करत असतात, सिक्रीट करत असतात. ब्रूड म्हणजे काय पुढचं माहित असलं पाहिजे. ब्रूड इमॅच्युअर स्टेज आहे पा बीजची, जे की नॉट एट इमर्ज फ्रॉम देअर सेल्स, द स्टेज आर एक लार्वा प्युपा, जी एक लार्वा प्युपा जी असेल इमॅच्युअर स्टेज असेल जे की इमर्ज झालेली नाही त्याला आपण काय म्हणणार, ब्रूड म्हणणार आहे. चिल ब्रूड म्हणजे नेमकी काय, इमॅच्युअर जे काही बीज असतील हॅव डाईड फ्रॉम द एक्सपोजर द कोल्ड, जे की थंडीमुळं ज्यावेळेस तिथं डेथ होती पा ज्या ब्रीडची इमॅच्युअर बीजची, तर त्याला आपण म्हणणार आहे चिल्ड ब्रूड पा, चिल्ड ब्रूड. तर ह्या टर्म माहित असल्या पाहिजेत. तुम्ही पा क्वेश्चन ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस तुमचं ॲपिकल्चरच्या टर्मिनॉलॉजीज होऊन जातील. तुम्ही एंटोमॉलॉजी करत असाल तर एंटोमॉलॉजीचं इनिशियल पार्ट होऊन जाईल पा. क्वेश्चन्स तशा पद्धतीने क्रिएट केलेले आहेत. विनाकारण बनवायचे म्हणून बनवायचे, मला वेगळं दाखवायचं म्हणून मी कुठलेही क्वेश्चन्स टाकलेत असं नाही. तुम्हाला अतिशय व्यवस्थित तुमची रिव्हिजन झाली पाहिजे या हेतूने ह्या सगळ्या टेस्ट बनवलेल्या आहेत. तुम्ही सारखं 10 टेस्ट आहेत 10 वेळेस तुम्ही ते पुस्तक चालवलं गेलं पाहिजे अशा तुमच्या टेस्ट बनवलेल्या आहेत. तर ह्या पहिल्याच टेस्ट मध्ये तुम्हाला अनुभव येईल की मला प्रत्येक पान मला पाहावं लागेल, प्रत्येक सब्जेक्ट मला पाहावं लागेल. पुढचा क्वेश्चन आहे सॉइल सायन्स वरती. तुम्हाला प्रश्न विचारलाय द डॅश डॅश हॉरिझॉन फॉर्म्ड बाय इल्युवेशन प्रोसेस आर टर्म्ड ॲज अ इल्युवेशन हॉरिझॉन. आता प्रॉब्लेम असा होतो, आपल्याला प्रॉब्लेम आहे आय आणि ई, इल्युवेशन तर दोन्ही पण आहे, पण आय पासून स्टार्ट झालं आणि ई पासून स्टार्ट झालं हेच आपल्याला कळत नाही की कोणत्या हॉरिझॉन मध्ये होतं. मग आपल्याला जर समजा हॉरिझॉन वरती प्रश्न जर विचारला असेल तर मला सॉइल प्रोफाईल सगळं माहित असलं पाहिजे. माझं काम आहे ते, हे सरांचं काम नाहीये, हे ते विद्यार्थ्याचं काम आहे. मला ती सॉइल प्रोफाईल सगळी व्हर्टिकल सेक्शन सगळा माहित असला पाहिजे, त्याच्यापासून ओ पासून ते आर पर्यंत सगळ्या गोष्टी मला माहित असल्या पाहिजेत. मग ओ हॉरिझॉन कशासाठी, तर ओ हॉरिझॉन सगळ्यांना माहिती आहे की ओ हॉरिझॉन हा फॉरेस्ट सॉइल जे असेल ते फॉरेस्ट सॉइल मध्ये आपल्याला दिसतो, याच्यामध्ये ह्युमस जास्त असते. दुसरी महत्वाची गोष्ट, याला टॉपमोस्ट हॉरिझॉन्स म्हटलं तर पण क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायचा. जर तुम्हाला विचारलं टॉपमोस्ट हॉरिझॉन ऑफ ए फॉरेस्ट सॉइल तर तुमचं उत्तर असेल ओ हॉरिझॉन असेल. जर तुम्हाला विचारलं कल्टिवेटेड लँडचा टॉपमोस्ट हॉरिझॉन तर तुमचं उत्तर असेल ए. प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर उत्तर बरोबर लिहितात. नुसतं आपल्याला वाचन करून उपयोग नाही, आपल्याला क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायचे पा, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचे. क्वेश्चन जर व्यवस्थित वाचले तुम्ही, आता इथं पा, इथं जर समजा कन्फ्युजन होत असेल तर आपल्याला पहिलं ऑप्शन इलिमिनेट करणार तुम्ही, नेमकी ओ नसेल, सी नसेल, आर नसेल, राहिला ए आणि बी राहिला. मला इल्युवेशनचा अर्थ माहित असला पाहिजे. इल्युवेशनचा
आय स्टँड्स फॉर इल्युएशन आणि ई स्टँड्स फॉर इल्युएशनचा मला अर्थ माहित असला पाहिजे. मग मला ओ हॉरिझॉन का दुसरी महत्वाची, ओ हॉरिझॉन हा विजिबल असतो व्हर्जिन सॉइल मध्ये. मला आता व्हर्जिन सॉइल पण माहित असली पाहिजे की व्हर्जिन सॉइल आणि एरेबल सॉइल म्हणजे काय. ज्याच्यामध्ये कल्टिवेशन किंवा टिलेज ऑपरेशन केलेले नाही किंवा कल्टिवेशन केलं नाही ती व्हर्जिन सॉइल असणार आहे. फॉरेस्टमध्ये कोण जाणार आहे कल्टिवेशन करायला, तुम्ही म्हणता सर शिफ्टिंग, पण त्याच्यात जर समजा कल्टिवेशन करत नसलेली सॉइल जी काय फॉरेस्टची असेल ती व्हर्जिन सॉइल असणार आहे, त्याच्यामध्ये ओ हॉरिझॉन दिसेल. त्याच्यानंतर एरेबल सॉइल म्हटल्यानंतर काय, ज्याच्यामध्ये कल्टिवेशन होतं त्याला म्हणणार मी एरेबल सॉइल. ही एरेबल सॉइल मध्ये आपल्याला ओ हॉरिझॉन दिसत नाही, ओ हॉरिझॉन दिसत. मग ए हॉरिझॉन काय, ए हॉरिझॉन लक्षात ठेवा, रिच इन मिनरल्स, मिनरल रिच हॉरिझॉन म्हटलं होतं याला. दुसरी महत्वाची गोष्ट ऑर्गॅनिक मॅटर अक्युमुलेशन हॉरिझॉन, असं कोणत्या हॉरिझॉनला म्हटलं जातं, त्याचं उत्तर असेल ए हॉरिझॉन. सर कस काय असं, वरच्या भागात ऑर्गॅनिक मॅटर, जमिनीच्या वरच्या भागामध्ये तुम्ही जे काही पाला पाचोळा पडत असेल ती कुजल्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर होत असेल. मग ऑर्गॅनिक मॅटर ज्यावेळेस तयार होत असेल त्यावेळेस पाण्याद्वारे, ज्यावेळेस पाऊस वगैरे पडला ते पाण्याद्वारे ऑर्गॅनिक मॅटर कुठं जाणार आहे, त्याच्या खालच्या लेअर मध्ये जाणार आहे. मग खालचा लेअर सगळ्यात पहिला लेअर कोणता आहे, ए हॉरिझॉन आहे. मग तुमचा अक्युमुलेशन तिथं झालंय म्हणजे तिथं स्टोअर झालंय काय, ऑर्गॅनिक मॅटर. मग ऑर्गॅनिक मॅटर स्टोअर होणे म्हणजेच ऑर्गॅनिक मॅटर अक्युमुलेशन होणे हे कुठं होतं तर ए हॉरिझॉन मध्ये होतं. टॉपमोस्ट हॉरिझॉन म्हटलं तर कल्टिवेटेड लँडचा टॉपमोस्ट हॉरिझॉन. त्याच्यानंतर हॉरिझॉन हा 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो, A1 A2 आणि A3 ह्या हॉरिझॉन मध्ये काय होतो ते डिवाइड होतो. आता प्रश्न तुम्हाला सरळ सरळ विचारलाय त्याच्यामुळे काही अवघड नाहीये, तुमचं उत्तर त्याच्यात बी आहे. पण पुढे सांगतो कशा प्रकारे क्वेश्चन्स आहे. आता पहा, ए हॉरिझॉन हे तुमचं 3 भागात डिवाइड झाला, A1 A2 आणि A3. आता याच्यामध्ये पहा तुम्हाला विचारलंय इल्युव्हेशन, ई स्टँड्स फॉर इल्युव्हेशन, बरोबर. पण तुम्हाला ऑप्शन द्यातून त्यांनी काय केलंय, A1 A दिलाय, त्याच्यानंतर A2 दिलाय, त्याच्यानंतर B दिलाय, C वगैरे हे दिले. तुम्हाला उत्तर लिहिताना ए पेक्षा जास्त प्रेफरन्स, इथं ए पण ऑप्शन आहे, तुम्हाला उत्तर लिहिताना काय करायचं A2 लिहायचं, A2. कारण का, ए मध्ये जो हॉरिझॉनचे टाइप्स पडलेत हे 3 आहेत. A1 हॉरिझॉन काय करतो, जे टॉप लेअर असेल मिनरल सॉइलचा ऑर्गॅनिक मॅटरचा ते A1 मध्ये पा, ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी होत्या, ज्याच्यामध्ये आपल्याला जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते A1 मध्ये दिसतात. A2 जे असेल याच्यामध्ये इल्युव्हिएशन होतं. इल्युव्हिएशन होतं म्हणजे नेमकी काय होतं, याच्यातले जे काही सॉइलचे कन्स्टिट्युएंट्स असतील, सॉइल मधले जे घटक असतील त्यात ते जे घटक असतील ते वॉशआउट होतात. वॉशआउट होणे म्हणजे नेमके काय, निघून जातात त्या लेअर मधून आणि ते खालच्या लेअरला जातात. खालचा लेअर कोणता असतो, A3 असतो, त्याच्यात जाऊन डिपॉझिट होत नाही. A3चं काम काय, जसं आपण ऍटमॉस्फिअरचे स्फिअर पाहतो, स्ट्रॅटोपॉज मेझोपॉज 2 लेअरला जोडण्याचं काम करतात, तसेच हे ए लेअर आणि बी लेअरला जोडण्याचे काम करतात. ते A3 असतो, त्याला म्हटलं तर ट्रान्झिशन हॉरिझॉन, ए आणि बी मधला. मग तुमचं वॉशिंग आउट म्हणजेच इल्युव्हिएशन कुठून झालंय, इल्युव्हिएशन झालंय A2 मधून. प्रश्न कसा विचारताय, ऑप्शन कसे देताय याच्यावरती डिपेंड असेल तुमचं उत्तर, ते लक्षात ठेवा. इल्युव्हिएशन जे असेल ते इल्युव्हिएशन हे A2 मधून होतं, ए मधून होतच, पण ऑप्शन मध्ये जर समजा A2 असं असेल तुमचं उत्तर असेल A2. तुमचं उत्तर काय असेल A2. परफेक्ट उत्तर लिहायला शिका, परफेक्ट. त्याच्यानंतर दुसरा हॉरिझॉन बी हॉरिझॉन. बी हॉरिझॉन मध्ये 2 हॉरिझॉन पडतात, B1 आणि B2. बी हॉरिझॉन जे असेल, बी हॉरिझॉनला सब सरफेस हॉरिझॉन सुद्धा म्हटलं जातं, येलो कलरचं हॉरिझॉन. B1चं काय काम आहे, जे की B1 जे असेल, आता मला सांगा ए हा ए हॉरिझॉन आहे, याच्यामध्ये 3 टाइप, A1 A2 A3. आता हा ए हॉरिझॉन आणि इथं खाली स्टार्ट होतो B1 मध्ये आणि B2 मध्ये. आता A1 मधून तर मॅटर निघत नाही, सॉइलचे कन्स्टिट्युएंट निघत नाही. A2 मधून ते सॉइलचे कन्स्टिट्युएंट्स निघल्यानंतर ते A3 मध्ये येणार आहे. पण A3चं काम काय, A3 कोणाला म्हटलं आता, या दोघांना जोडण्याचं काम करतो, तो डिपॉझिशनचं काम नाही करत. मग येतो कुठे, हे खाली आल्यानंतर येणार कुठे, B1 मध्ये येणार आहे आणि इथं ते डिपॉझिट होतात. मग तुमचं उत्तर इल्युव्हिएशन जर असेल असं आणि त्याच्यात जर ऑप्शन मध्ये B1 B2
A3 असे ऑप्शन असेल तर तुमचं उत्तर असेल B1. बी सुद्धा नसेल, B1 असेल. आणि जर ह्याच्यापैकी नसेल आणि डायरेक्ट असेल ABCD तर तुमचं उत्तर असेल बी. तुमचं उत्तर काय असेल बी. आणि B2चं काम काय, बी आणि सी हॉरिझॉनला जोडण्याचं काम हे B2 करत असतो, हे लक्षात ठेवा. सी हॉरिझॉन म्हणजेच तुमचा पॅरेंट मटेरियल A+B म्हणजे सोलम, A+B+C म्हणजे रिगोलिथ, आर हॉरिझॉन म्हणल्यानंतर बेड रॉक्स. पा अशा पद्धती. आता मला सांगा, एक क्वेश्चन आहे हा, एक क्वेश्चन्स मध्ये तुमचे सॉइल प्रोफाईल वरती आलेला कुठलाही क्वेश्चन्स, कुठलाही म्हणतोय मी, सॉइल प्रोफाईल मधला सगळे क्वेश्चन्स कव्हर झालेले. याच्या बाहेर कोणता क्वेश्चन्स येऊ शकतो, याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकता बेड रॉक्स हॉरिझॉन कोणता, तुम्ही लगेच लिहू शकता आर हॉरिझॉन. क्वेश्चन्स जर आपण करत असेल त्याच्या आजूबाजूचा पण पार्ट पहा आणि त्याच्यानुसार आपला स्टडी ठेवा. तुम्हाला 100% असं वाटतं की माझा सॉइल सायन्सचा हा टॉपिकला हात लावायची आता गरज नाही, हा सगळा टॉपिक मला व्यवस्थित समजलेला आहे. ठीक आहे, हे झाले हॉरिझॉन्स. पुढे गेल्यानंतर हे 3 क्वेश्चन आहेत, 1 बाय 1 पाहूया. तुमचा क्वेश्चन आहे पा, ते म्हणजेच गरनसी. याच्यावरती गरनसी ही जी एक, तुम्ही जसं उच्चार करताल तसं, उच्चाराला महत्व नसते, आपल्याला महत्व हे आहे की आपल्याला मार्क मिळवणं महत्वाचं आहे. तुम्ही जसं उच्चार करताल तसं. क्वेश्चन्स काय होता, क्वेश्चन होता की तुमचा द ब्रीड वॉज नोन ॲज इंग्लंड ॲज अ अर्ली 1771 and was regarded very favorably because of the milk and butter fat production. They have a light brown coat with a varying shades ranging from a pale fawn color to the dark brown. Identify the breeds of a cattle. आता तुम्हाला विचारलंय ज्या ब्रीडला इंग्लंड नोन ॲज इंग्लंड मध्ये ती फेमस आहे प्रोडक्शन साठी, कोणत्या मिल्क साठी, मिल्क अँड बटर फॅट्स प्रोडक्शन साठी ती प्रसिद्ध आहे पा, अशी कोणती खालीलपैकी ब्रीड आहे, असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता इथं विचारल्यानंतर आपल्याला माहित असलं पाहिजे, तर मला वाटतंय हा आपला प्रश्न विचारला याच्यावरती. आता माहित असलं पाहिजे बाकीच्या पण गोष्टी. आता याच्यावरती पा जर्सी वरती क्वेश्चन्स विचारलेला आहे. तुम्हाला जर्सी म्हटल्यानंतर तुमचं उत्तर काय लिहितात तुम्ही, इंग्लंड. प्रश्न विचारलेला बरं का, आणि त्याच्या ऑप्शन मध्ये UK पण होतं बरं का, इंग्लंड नव्हतं UK होतं, आणि पुढे लिहितं जर्सी आयलँड ऑफ UK असं ऑप्शन्स होत. तुमचं उत्तर काय होतं, हे होतं. आम्ही टिक करून हे आलतो, कारण का वरवरचं वाचन याला म्हटलं जातं, वरवरचं वाचन. याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की आपल्याला ॲक्युरेट उत्तर लिहायचे, ॲक्युरेट उत्तर लिहायचे पा. तर याच्यामध्ये तुमचं विचारलेलं जर्सीवरती क्वेश्चन्स आहे पा. बटर फॅट साठी प्रोडक्शन साठी कोणती प्रसिद्ध जाते, तर ती जर्सी गाय पा. मग मला HF दिलंय, मला गोरनेसी दिलंय, ब्राऊन स्विस दिलंय, आयशर असेल हे दिलेलं आहे पा. आता याच्यामध्ये जेवढ्या तुम्हाला एक्झॉटिक ब्रीड दिल्यात ते एक्झॉटिक ब्रीडचे निदान ओरिजिन तुम्हाला करणे पा, ओरिजिन करणे त्याची एक स्पेशालिटी पा. कारण त्या भारतात आणल्या गेल्या तर ते कोणत्या कारणासाठी आणल्या, त्याच्या कारण जर समजा मिल्क असेल तर तुम्हाला मिल्कचं प्रोडक्शन माहित असलं पाहिजे. कारण जर फॅट असेल तर फॅट पर्सेंटेज माहित असलं पाहिजे. आता ती जी जर्सी आणि HF आपल्याला माहिती, जर्सी आणि HF भारतामध्ये सगळ्यात जास्त वापरल्या जाणारे बाहेरच्या गाय जातीत पा. आता HF जी असेल, HF जी जाते ती सगळ्यात जगामधली सगळ्यात हेवीएस्ट जास्त समजले जाते, म्हणजेच वजनदार, त्याचं वजन सगळ्यात जास्त असते पा. दुसरी महत्वाची गोष्ट, वजन तर जास्त आहे परंतु त्याचं मिल्क सुद्धा सगळ्यात जास्त आहे पा, हायेस्ट मिल्क प्रोड्यूस करते पा. आपल्या तिकडे याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात आता झालंय, तर ह्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. दुसरं HF जी असेल ती HFचं ओरिजिन माहित असला पाहिजे, नेदरलँड. ओरिजिन कोणतं, नेदरलँड. त्याच्यानंतर आता ती जी गाय असेल ती गाय आपल्या देशात कशासाठी आणलेली रे, मिल्कच्या प्रोडक्शन साठी आणलेली. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याची जी एज ऑफ फर्स्ट काल्विंग असेल, एज ऑफ फर्स्ट काल्विंग, ही एज ऑफ फर्स्ट काल्विंग 29 ते 30 आहे. आपल्या जर देशी जर गाया जर पाहिल्या तर ह्याच्यामध्ये एज ऑफ फर्स्ट काल्विंग यांचं वय जास्त आहे,
मग आपल्याला याच्यात फायदा काय होतो, याच्यात फायदा आहे तुमचा जे की सगळ्यात लवकरात लवकर तुम्हाला काय होतं, मिल्क प्रोडक्शन व्हायला सुरुवात होते पा. मग आपल्याला हे जे पॉइंट्स असतील हे पॉइंट्स महत्वाचे आहेत, हे पॉइंट महत्वाचे आहेत. मला प्रश्न विचारलाय कशावरती, जर्सीवरती, मला जर्सीवर प्रश्न विचारलाय, पण एचएफ बद्दल मला एवढ्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत, तेव्हा माझा कंप्लीट अभ्यास होईल एचएफ वरचा. तर हे काल्व्हिंग इंटरव्हल असेल, त्याच्यात 13 ते 14 फॅट पर्सेंटेज विचारलं जाईल. याचं कारण असं, मिल्क सगळ्यात जास्त आहे परंतु फॅटचं पर्सेंटेज कसं आहे, कमी. फॅटचं पर्सेंटेज कसं आहे, कमी. जर्सीचं तसं, जर्सीचं उलट आहे, या एचएफ पेक्षा मिल्कचं प्रोडक्शन कमी आहे पण फॅटचं पर्सेंटेज कसं आहे, जास्त आहे. फॅटचं पर्सेंटेज कसं आहे, जास्त आहे. ज्याला स्मॉलेस्ट डेअरी म्हटलं जातं, स्मॉलेस्ट ऑफ द डेअरी टाईप कॅटल असं म्हटलं जातं पा. ओरिजिन पा जर्सी आयलँड इन इंग्लिश चॅनल UK पा. आता ऑप्शन जर फक्त UKच असेल तर तुमचं UK उत्तर असेल, पण जर्सी आयलँड जर उत्तर जिथं ऑप्शन असेल तर तुमचं उत्तर जर्सी आयलँड असणार आहे. प्रश्न त्याच्यावर विचारलेला आहे. फॅट पर्सेंटेज, आता इथं पा फॅट पर्सेंटेज महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे, मिल्क प्रोडक्शन साठी ह्या भारतात गायी आणलेल्या आहेत, तर मला मिल्क प्रोडक्शन पण माहित पाहिजे आणि त्याच्यानंतर फॅटचं, मिल्क बद्दलच्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. 4.5 फॅट पर्सेंटेज आहे आणि याची 3.5%. त्याच्यानंतर ही एक्झॉटिक गायांमध्ये किंवा एक्झॉटिक ब्रीड मध्ये सगळ्यात जास्त फॅट लागणारी गाय आहे ती म्हणजे जर्सी. ती म्हणजे कोणती, जर्सी. एज ऑफ फर्स्ट काल्विंग सुद्धा माहित असली पाहिजे, 25 ते 30, याची 29 ते 30 आहे. काल्विंग इंटरव्हल, 2 काल्विंग मधला पिरियड, 2 काल्विंग मधला पिरियड ज्याला काल्विंग इंटरव्हल म्हणतो पा, ते 13 ते 14 महिन्याचा आहे. इकडे सुद्धा 13 ते 14 महिने. म्हणून आपल्याला ह्या गायी हव्या असे वाटते, कारण का मिल्कचं प्रोडक्शन जास्त आहे, कमी वेळ 2 काल्विंगच्या मधला, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. प्रश्न विचारण्याचे चान्सेस राहतील, कारण का त्याचा वापर तशा पद्धतीने. आपलं हे पण डोकं लागलं पाहिजे की बाबा मला प्रश्न कुठून येऊ शकतो आणि तो कशा पद्धतीचा असू शकतो, हे याच्यावरून कळतं पा, याच्यावरून कळतं. तर हे झालं एचएफ जर्सी बद्दल. पुढचे ऑप्शन आहे गोरनेसी. ही जी गाय असेल, मी सांगितलं तुम्हाला काय काय लक्षात ठेवा, एखादं स्पेशल कॅरेक्टर असेल ते लक्षात ठेवा. मोस्ट ब्युटिफुल कॅटल समजले जाते जगामध्ये, याला डुनलॉफ कॅटल म्हटलं जातं किंवा कनिंगहम कॅटल असं सुद्धा म्हटलं जातं, ज्याचं ओरिजिन स्कॉटलंड आहे पा. नेदरलँड आणि स्कॉटलंड वेगवेगळे आहेत. ब्राऊन स्विस जे असेल, ही एचएफ सगळ्यात हेवीएस्ट गाय आहे, जगामधली सगळ्यात हेवीएस्ट गाय एचएफ आहे. याच्यानंतर येते ब्राऊन स्विस, जिचा ओरिजिन काय, स्वित्झर्लंड आहे. स्वित्झर्लंड आहे पा. याचे क्रॉस पण आहेत, हे क्रॉस पण आपण नंतर पाहूया. त्याच्यानंतर गोरनेसी ही जी गाय आहे ही फ्रान्सची आहे, जिचा कलर, हा पण प्रश्न विचारला, ज्याचा मिल्कचा कलर हा गोल्डन येलो कलर असतो. हा गोल्डन येलो कलर कशामुळे असतो, तर हा गोल्डन येलो कलर बीटा कॅरोटीनमुळे असतो, हे लक्षात ठेवा. गोल्डन येलो कलर हा कशामुळे असतो, बीटा कॅरोटीनमुळे असतो. हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला जर प्रश्न जर्सीवर विचारला तर हे सगळे माहिती असली पाहिजे, हे माहिती असली पाहिजे, याच्यावर प्रश्न विचारतील. आता ही गुरनेसी ही जी जात असेल ही भारतात एवढी पॉप्युलर नाहीये, पण प्रश्न विचारण्याचं कारण काय, कॅरेक्टरिस्टिक्स, कलर कसा आहे त्याच्या मिल्कचा, येलो गोल्डन येलो कलर आहे, पण कशामुळे, बीटा कॅरोटीनमुळे. हे असे पॉइंट जे असतील ते महत्वाचे असतील. पुढे गेल्यानंतर पुढचे क्वेश्चन्स ते म्हणजेच तुम्हाला विचारलंय, द कॉमन सनफ्लावर इज हार्वेस्टेड फॉर इट्स इडिबल ऑइल सीड, मेन पॉलिनेटर ऑफ इस सनफ्लावर इज. पॉलिनेटर विचारलाय, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माहित असलं पाहिजे क्रॉस पॉलिनेशन होतंय, तर क्रॉस पॉलिनेशन साठी कोणी ना कोणीतरी मदत करत असेल, तर ते कोण आहे, तर ते कोण आहे ते महत्वाचं आहे आपल्याला. तर सनफ्लावर मध्ये हा कोण आहे, हनीबी आहे पा. कोण आहे, हनीबी. जी मधमाशी असते ती याच्यामध्ये पॉलिनेशन करण्याचं काम करते. हाऊस फ्लाय, आता पॉलिनेशन वगैरे याच्यात आपल्याला जायचं नाही. पॉलिनेशन म्हणजे नेमकी काय, फर्टिलायझेशन म्हणजे काय, लक्षात ठेवा. बरेच जण हे समजतात, इकडून अँथर निघला आणि त्याच्यानंतर तो स्टिग्मावरती पडून खाली गेला आणि ते ओव्हरीसी मेड झाला आणि त्याच्यानंतर त्याला आपण पॉलिनेशन इथपर्यंतच्याच प्रोसेसला म्हणतात. इकडून अँथर निघला, ह्या फ्लावरवरून अँथर निघला आणि इथं येऊन पडला, मेल पार्ट पडला इथं स्टिग्मावरती, इथपर्यंतच त्याला म्हणतात पॉलिनेशन. हे खाली गेला, पोलन ट्यूब्स तयार झाले, त्याच्यानंतर त्याच्यात 3 न्यूक्लिय असतात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर तिथं एक बरोबर तो काय होईल, मेट होईल आणि त्याच्यानंतर तिथं फर्टिलायझेशन ही टर्म वापरली जाते. ह्या गोष्टी पण आपल्याला माहित असल्या पाहिजेत. हनीबी, इथं हनीबी याच्यामध्ये पॉलिनेटर म्हणून काम करते. मँगो मध्ये कोण करतं मग, हाऊस फ्लाय करते. सनफ्लावर मध्ये हनीबी करते. फिग मध्ये फिग वास्प करते. ऑइल पाम मध्ये कोण करतं, तर विविल हे काम करते, पॉलिनेशन करण्याचं काम करते. तर ह्या ज्या गोष्टी असतील ह्या आपल्याला माहित असल्या पाहिजे.
नंतर आडसाली शुगर का, याच्यावर पण प्रश्न विचार, किती वेळेस विचारला माहित नाही, पण याच्यावर प्रश्न हमखास असतो आता ही एकदम कॉमन गोष्ट आहे रे. आपल्या घरी पण ऊस आहे, तर आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण 3 टाईप मध्ये ऊस घेतो त्याच्यामध्ये तुमचा आडसाली येतो, त्याच्यानंतर एक साल येतो ज्याला सुरू म्हणतात, आणि पूर्व हंगामी असा पण एक ऊस असतो पूर्व हंगामी ज्याला आपण सुरू म्हणतो, ज्याला आपण आडसाली म्हणतो. हे मराठीतले शब्द आहेत आता तुम्हाला माहित असेल, मला माहिती आहे, आडसाली ऊसाचं जो पिरियड असतो तो पिरियड कसा आहे, मोठा असतो जवळपास ते 15 ते 18 महिन्याचा असतो. त्याच्यावरच प्रश्न आहे, 15 ते 18 महिन्याचा पिरियड असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याचा टाइम विचारला जातो, जुलै ऑगस्ट मध्ये तो लावला जातो, खरीप सीझन स्टार्ट होताना तो लावला जातो आणि त्याच्यानंतर एक साली म्हणजे सुरू जो असेल ते सुरू 12 महिन्याचा असतो. सुरू लावला जातो ज्यावेळेस ऊस, त्यावेळेस ते लावण्याचा पिरियड जो असतो, टाइम असतो, तो जानेवारी असतो. जर तुम्हाला विचारलं पूर्व हंगामी जो की हिवाळ्यामध्ये लावला जातो, ऑक्टोबर मध्ये 12 महिन्याचाच असतो तो पण. मग आपल्याला विचारलंय काय आलसाडी सीझन, पण आपल्याला तिन्ही सीझन आणि त्याचा टायमिंग हा महत्वाचा आहे, पेपरला विचारलं जाईल डायरेक्टली. तर आडसालीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, 15 ते 18 महिने आणि त्याच्यानंतर जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला प्लांटिंग करायची. पुढे गेल्यानंतर पुढचे क्वेश्चन्स, हे 3 क्वेश्चन आहेत, ते 3 क्वेश्चनचं पुढं. लॅक इन्सेक्ट बिलॉंग्स टू द विच ऑर्डर. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, लॅक असेल सिरिकल्चर असेल याच्याबद्दल डिटेल माहिती ठेवा इनिशियल, त्यांचा फायलम, त्यांची ऑर्डर, सगळ्या गोष्टी, क्लास वगैरे सगळ्या गोष्टी. लॅक इन्सेक्ट जो आहे ते लॅक इन्सेक्ट हेमिप्टेरा या ऑर्डरमध्ये येतो, हेमिप्टेरा या ऑर्डरमध्ये येतो. मग फायलम पण विचारू शकतात, जर समजा लॅक इन्सेक्टचं तुम्हाला ऑर्डर विचारली तर फायलम पण विचारू शकतात. आर्थ्रोपोडा जो इन्सेक्टची फायलम आहे तोच फायलम लॅक इन्सेक्टचा सुद्धा आहे. नंतर फॅमिली विचारली, फॅमिलीला माहित असली पाहिजे, केरॅडी ही फॅमिली आणि त्याच्यानंतर सुपर जे काय असेल सुपर फॅमिली कोकिडी ही फॅमिली असणार आहे त्याच्यानंतर सब ऑर्डर जे असेल होमोप्टेरा आणि ऑर्डर जे असेल हेमिप्टेरा. ऑप्शन जे असतील ते ऑप्शन पाहिजे आणि ऑप्शन मध्ये एक लक्षात ठेवायचं आपल्याला की नेमकी काय काय विचारलं आपल्याला. लेपिडोप्टेरा विचारलं, लेपिडोप्टेरा मध्ये कोण येतंय, हेमिप्टेरा असेल तर लॅक इन्सेक्ट, नंतर हायमेनोप्टेरा असेल तर हायमेनोप्टेरा, बीज असेल, वॉप्स असेल, अँट्स असेल. कोलेप्टेरा मध्ये बीटल्स आणि विविल्स येतात बीटल्स आणि विविल्स येतात. त्याच्यानंतर हे बाकी खाली दिलेलं आहे लॅक इन्सेक्ट बद्दल डिटेल दिलेलं आहे लॅक इन्सेक्टचं नाव लक्षात ठेवा, केरिया लॅका हे इन्सेक्टचं नाव आहे. फॅमिली जी असेल केरियाडी, याच्या नावाप्रमाणेच त्याची फॅमिली केरियाडी तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लॅक इन्सेक्ट बद्दल माहित असल्या पाहिजे. मायनर आहे म्हणून सोडून देऊ नका, सोडून दिलं तर एखादा मार्क जाईल पुढे गेल्यानंतर ICAR अवॉर्ड्स विषयी क्वेश्चन्स विचारा. सर असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, ही माहिती कुठून भेटते, सगळ्या गोष्टी भेटतील ज्यावेळेस मी असे क्वेश्चन्स कव्हर केले, तुमचा तिथं कुठल्याही प्रकारचा स्टडी राहणार नाही. असे सगळे क्वेश्चन्स, सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स प्रत्येक टेस्ट मध्ये तिथे अरेंज केलेले आहेत लक्षात ठेवा. जनरल ऍग्रिकल्चर वरती सुद्धा प्रश्न दिसतील तुम्हाला, जो जनरल ऍग्रिकल्चरचा प्रश्न आहे. ICAR चा अवॉर्ड जो कोणाला दिला जातो, आउटस्टँडिंग रिसर्च अँड ऍप्लिकेशन इन ड्रायलँड फार्मिंग, ह्या कोणाला दिला जातो तर हा वसंतराव नाईक अवॉर्ड आहे वसंतराव नाईक अवॉर्ड. हा अवॉर्ड त्याला दिला जातो जो की ड्रायलँड फार्मिंग मध्ये आउटस्टँडिंग रिसर्च किंवा त्याच्या नॉलेजचं ऍप्लिकेशन करल, त्याला हा ICAR तर्फे अवॉर्ड दिला जातो, वसंतराव नाईक अवॉर्ड. मग बाकीचे अवॉर्ड पण माहित असले पाहिजे, जे ऑप्शन येत नाही तेवढे तरी माहिती. आपल्याकडे सगळे अवॉर्ड्स आहेत, आपण जे शिकवताना जनरल ऍग्रिकल्चर जे शिकवलंय इथपासूनच सुरुवात केली, इथूनच डे सुरुवात केली आपण. डे 1 जानेवारीला काय आहे आणि हे 31 डिसेंबर पर्यंत कोणते डेज येतात, इथपासून आपण शिकवायला सुरुवात केली. याचं कारण असं प्रत्येक एक मार्क महत्वाचा आहे, कारण मला स्वतःच मार्क दिलेला आहे. ICAR ची इस्टॅब्लिशमेंटची डेट ह्याच्यामध्ये मार्क गेलेला आहे, मग आपला मार्क गेलाय तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी हा प्रश्न विचारलेला आहे. पंजाबराव देशमुख अवॉर्ड जो असेल ह्या कोणाला दिला जातो, वुमेन सायंटिस्ट जे ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये आउटस्टँडिंग काम त्यांना दिला जातो, 1 लाख रुपये प्राइज आहे. जगजीवन राम पुरस्कार हा इनोव्हेटिव्ह फार्मर्सला दिला जातो, कॉन्ट्रीब्युशन जे इनोव्हेटिव्ह फार्मर्स असेल त्यांना दिला जातो, त्याचं पण प्राइस 1 लाख आहे. NG रंगा अवॉर्ड्स जो असेल ज्याचं कॉन्ट्रीब्युशन इनोव्हेटिव्ह फार्मर्स असेल, आता इथं इनोव्हेटिव्ह फार्मर त्याचं ऍग्रिकल्चर मध्ये योगदान आहे, त्याला जगजीवन राम पुरस्कार आहे. पण स्पेसिफिकली डायव्हर्सिफाईड ऍग्रिकल्चर मध्ये जो इनोव्हेशन करेल फार्मर त्याला दिला जातो NG रंगा. डायव्हर्सिफाईड फार्मिंग शब्द आला की NG रंगा लिहायचं. याचं सुद्धा प्राइस 1 लाख आहे. वसंतराव नाईक हा अवॉर्ड कोणाला दिला जातो, ड्रायलँड
फार्मिंगसाठी जो आउटस्टँडिंग रिसर्च करून त्याच्यासाठी हा अवॉर्ड आहे पा, त्याला 1 लाखचं प्राइज आहे. फखरुद्दीन अली अहमद अवॉर्ड्स हा अवॉर्ड दिला जातो ट्रायबल फार्मिंग सिस्टीम याच्यासाठी दिला जातो, त्याच्यासाठी सुद्धा 1 लाख आहे. असे अवॉर्ड्स आहेत आपल्याकडे, त्याची लिस्ट आहे, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. ते लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहेत. पुढे गेल्यानंतर पहा करंट अफेअर्स वरती पुन्हा एक क्वेश्चन आहे पहा. MSP ऑफ बाजरा विचारलंय तुम्हाला, वरती माहिती दिलेली पहा MSP रेट वगैरे हे कशाद्वारे ठरला जातो काय वगैरे विचारलंय तुम्हाला. काय बाजाराची 2024 ची MSP काय. आता तुम्ही जर टेलिग्राम संकल्पचं जर ऍग्रीचं चॅनल पाहत असताल त्याच्यावरती पोस्ट जरी वाचल्या तर याच्यातले निम्मे अर्धे क्वेश्चन्स त्याच्यात कव्हर होऊन जातील, निम्मे अर्धे. मग आपल्याला ते वाचताना तुम्हाला प्रत्येक करंट अफेअर्स तिथं टाकलं जातं पहा, हा पण पोस्ट टाकलेली ही पण टाकलेली ही पण टाकलेली. तर जे काही तुमचं बाजाराचे जे 2024-25 आहे 2625 आहे याच्यामध्ये जे काही तुम्हाला दिलेले असतील सगळे MSP फॉर 14 क्रॉप्ससाठी कॅबिनेटने अप्रूव्ह केलं तर पहा, जे की पॅडी वगैरे एक खरीप क्रॉप्स इकडचे रबी क्रॉप्स आहे पा हे पण डिक्लेअर केले, ते आपल्याला माहित असले पाहिजे, सगळे माहित असले पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट 2024 ची विचारली मी, पण ते विचारतील 2024 ची असं नाही, तुम्हाला विचारतील 2023 ची. याच्यात 2 गोष्टी माहित असल्या पाहिजे. 2 गोष्टी कोणत्या. 2024 ची जर माहित असली तर ती कितीने वाढली मागच्या वर्षापेक्षा ते मला माहित असलं पाहिजे, ते मला माहित आहे. मग काय 2 गोष्टी पाठ केल्या तर दुसरी 2023 ची आपोआप निघल. जर 2024 ला जर 26 फॉर एक्झाम्पल 26-25 आहे 100 रुपयांनी ती वाढली म्हणजे मागच्या वर्षी 100 रुपये मायनस करा बरं, 25-25 ही त्याची काय असणार आहे MSP असणार आहे. म्हणजेच 2 गोष्टी जर तुम्हाला माहित असेल इन्क्रीज कितीने झाली आणि ऍक्च्युअल आत्ताची किती ते मागच्या वर्षीची निघल, किंवा मागच्या वर्षीची माहिती आणि त्याच्यात इन्क्रीज किती झालं हे जर माहित असेल पुढच्या वर्षीची निघल. सोपा विषय. तर खरीप क्रॉप्स असतील त्याच्यानंतर रब्बी क्रॉप्स असतील ह्याचं तुम्हाला पाठ करणे पा. नंतर पा क्वेश्चन्स पुन्हा एकदा फिशरी वरती क्वेश्चन्स आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर क्वेश्चन इंजिन वरती पा. इंजिन वरचा तर हा क्वेश्चन्स कॉमन आहे पा, हा क्वेश्चन आपण आत्ताच घेतला, त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलं. त्याच्यानंतर परत करंट अफेअर्स वरती पुढे गेल्यानंतर एक्सप्लेनेशन मोठं होतंय, परंतु टेन्शन घेऊ नका, आपल्याला महत्वाचं एक्सप्लेनेशनला एवढाच वेळ लागला पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्याच्यानंतर पहा तुमचं याच्यामध्ये फिशरी वरती डॅश डॅश इज द रेफर्स ऑफ द रिक्रिएशनल कॅचिंग ऑफ ए फिश स्पोर्ट्स फिश बाय हुक. आता याच्यामध्ये पहा ट्रॅव्हलिंग, लँडिंग, ट्रोलिंग, स्पाउनिंग, अँगलिंग. आता याच्यामध्ये डेफिनेशन डायरेक्ट विचारलं तर डेफिनेशन पाहून घ्यायच्या. ट्रॅव्हलिंग म्हणजे काय, जे की ट्रॅव्हलिंग असेल, ट्रॅव्हलिंग म्हणजे जे काही लार्ज बॅगलाइक नेट जे असेल ते आपण ज्यावेळेस बोटच्या पाठीमागे टाकतो पा, ती बोट मधून आपण पुढे चालत असतो, पाठीमागे नेट असते पा मोठी, म्हणजेच तुम्ही ती पकडण्यासाठी फिशिंग करण्यासाठी वापरतात, तर त्याला आपण काय म्हणतो ट्रॅव्हलिंग. लँडिंग म्हणजे काय, फिश तुम्ही समुद्रामध्ये फिशिंग केली, फिश पकडले, ते घेऊन तुम्ही ज्या ठिकाणी येऊन थांबतात समुद्र किनाऱ्यावरती ठेवतात त्याला म्हणतात तुम्ही लँडिंग. त्या जमिनीला ट्रोलिंग म्हणजे काय, मेथड ऑफ फिशिंग वेअर 1 or more फिशिंग लाईन्स बेटेड विथ द ल्युअर्स बेट फिश आर ड्रॉन स्लोली थ्रू द वॉटर बिहाइंड द बोट. तुम्ही बोटच्या पाठीमागे बसून जे काही बेट फिश वगैरे लावून स्लोली जे काय तुम्ही हे करत असतात फिशिंग करतात त्याला म्हणतात ट्रोलिंग. स्पाउनिंग म्हणजे काय, जे लार्ज क्वांटिटी मध्ये एग्स डिपॉझिट केले जातात प्रोडक्शन इन वॉटर मध्ये त्याला आपण काय म्हणतो स्पाउनिंग म्हणतो पा. तर हे डेफिनेशन व्यवस्थित करून घ्या. अँगलिंग म्हणजे काय, अँगलिंग म्हणजे रिक्रिएशनल कॅचिंग ऑफ ए फिश. एक मनोरंजन म्हणून ज्यावेळेस तुम्ही फिशिंग करत असताल तर त्यावेळेस हुक घेऊन तुम्ही एखाद्या वेळेस टाइमपास म्हणून तिथं बसता पा, ते टाइमपास जे करत असतात फिशिंग पकडत असतात, तुम्ही एक कमर्शियल बेसिसवर करत नाही, तुम्ही एक टाइमपास म्हणून करताय तर त्याला म्हणतो अँगलिंग, त्याला काय म्हणतो अँगलिंग. पुढे गेल्यानंतर पर ड्रॉप मोर क्रॉप पा. आता ही एक स्कीम आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप ही इम्प्लिमेंटर कंट्रीमध्ये 2015-16 पासून त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं, फायनान्शियल असिस्टन्स विचारलं स्मॉल अँड मार्जिनल फार्मरसाठी. पर ड्रॉप मोर क्रॉप ही स्कीम आहे, ही स्कीम 2015-16 ला स्टार्ट झाली, पण तुम्हाला विचारलं काय फायनान्शियल असिस्टंट. मग पर ड्रॉप मोर क्रॉप ही सगळी डिटेल माहित असली पाहिजे. हा पर ड्रॉप मोर क्रॉप जी स्कीम असेल हा एक कंपोनंट आहे कोणत्या स्कीमचा,
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा हा काय कॉम्पोनंट आहे. असे कॉम्पोनंट असे 4 ते 5 आहेत, ते माहीत असले पाहिजेत. हे कॉम्पोनंट पैकी एक कॉम्पोनंट पर ड्रॉप मोर क्रॉप आहे. हा सेंट्रली स्पॉन्सर स्कीम असणार आहे. ही सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, आणि याचा एक कॉम्पोनंट पर ड्रॉप मोर क्रॉप आहे. पहा आता याच्यामध्ये ही जी ड्युरेशन आहे 2015-16 पासून 2021-22 पर्यंत, 21-22 पर्यंत ती स्कीम राबवली जाणार. याला पुन्हा काय दिलेलं आहे, एक्सटेन्शन दिलेलं आहे. पहा पुन्हा एक्सटेन्शन दिलेलं आहे. ही स्कीम आताही सुरू आहे. आता याच्यामध्ये फ्रॉम द 2022-23 पासून ही स्कीम जी असेल इम्प्लिमेंटेड अंडर द राष्ट्रीय कृषी विकास योजना. लक्षात ठेवा, पर ड्रॉप मोर क्रॉप ही योजना स्टार्टिंगला 2015-16 स्टार्टिंग झाली. त्यावेळेस ही कशाचा कॉम्पोनंट होती, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा होती. 2022-23 पासून पर ड्रॉप मोर क्रॉप ही जी असेल ही कशाचा कॉम्पोनंट झाली, राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा हा कॉम्पोनंट झालेली. पहा राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा. दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी पर ड्रॉप मोर क्रॉप जे असेल ही फोकस कशावर केली, मायक्रो इरिगेशन वरती यांनी फोकस केलेलं आहे. म्हणजेच आपले स्प्रिंकलर असेल, ड्रिप इरिगेशन असेल, याच्यावरती यांनी फोकस केलेला आहे या स्कीमने. पहा आणि याच्यामध्ये फायनान्शियल असिस्टन्स जे स्मॉल अँड मार्जिनल साठी जे असेल 55% तुमचं फायनान्शियल असिस्टन्स केलं जाईल, आणि 45% जे असेल ते अदर फार्मर साठी केलं जाईल. पहा गव्हर्नमेंट कशासाठी, मायक्रो इरिगेशन इन्स्टॉलमेंट करण्यासाठी. या स्कीमच्या अंडर जर तुम्ही स्प्रिंकलर इरिगेशन, ड्रिप इरिगेशन बसवत असाल, तुम्ही जर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर असताल तर 55% तुम्हाला सबसिस्टन्स तिथं फायनान्शियल असिस्टन्स केलं जाईल, आणि जर तुम्ही स्मॉल अँड मार्जिनल नसता, दुसरे लार्ज शेतकरी असतात, 45% दिलं जाईल. पहा ठीक आहे, लक्षात ठेवा 2015 ते 16 पासून 22 पर्यंत ही स्कीम हे कॉम्पोनंट होतं प्रधानमंत्री कृषी सिंचाई. आता इथून पुढे ही स्कीम कोणत्या स्कीमच्या अंडर राबवली जाणार, राष्ट्रीय कृषी विकास योजना. राष्ट्रीय कृषी विकास योजना लक्षात ठेवा, याच्यातली एकही गोष्ट मनाने लिहिलेली नाहीये. गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरून या सगळ्या गोष्टी कॉपी पेस्ट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे बिंदासपणे डोळे झाकून विश्वास ठेवायचा करंट अफेअर्स वरती. मी लवकरच युट्यूब वरती सुद्धा लेक्चर घेऊन येतो करंट अफेअर्सचे. ऑथेंटिक सगळी माहिती असेल, टेन्शन घ्यायचं नाही. कोणाला चॅलेंज सुद्धा आपल्याला करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. चॅलेंज पण करू शकत नाही, या मुद्दा चुकलेला आहे. कारण हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरच्या सगळ्या गोष्टी असतील. पा त्याच्यानंतर पुढचे 3 क्वेश्चन्स आहेत. पा 1 बाय 1 आपण पाहूया. पहिला क्वेश्चन होता 3 मधला, स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन इकॉनॉमिकल युजफुल ट्री स्पीसीज इज नोन ॲज द डेंड्रोलॉजी. त्याला म्हटलं जातं पा डेंड्रोलॉजी. तर याच्यामध्ये सिल्वी कल्चर असेल, हे फॉरेस्ट्रीचा क्वेश्चन आहे. पा सिल्व्हिकल्चर सिस्टीम असेल, मेन्शुरेशन असेल, सिल्व्हिकल्चर म्हणजे काय, ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय, ह्या सगळ्या डेफिनेशन आपल्याला माहित असल्या पाहिजेत. तर तुम्हाला इथं सिल्व्हिकल्चर सिस्टीम माहित असले पाहिजे, सिल्व्हिकल्चर माहित असलं पाहिजे, डेंड्रोलॉजी, ॲग्रो फॉरेस्ट्री. पा ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे त्याला करून घ्यायचं. त्याच्यानंतर पा जे की प्रश्न विचारलेला आहे, मला सांगा याच्यामध्ये अवघड काय रे. सरळ तुम्हाला इथं वेसिक्युलर रॉक्स बद्दल हे डेव्हलप कसं होतं ते तुम्हाला पहिल्यांदा माहिती दिली. विचारलंय तुम्हाला रॉक ऍसिड पर्सेंटेज विचारलंय. ऍसिडिक रॉक मध्ये ऍसिडचं पर्सेंटेज विचारलंय, ते 65% जास्त असते. 65% जास्त असते. आता मला सांगा ह्याच्यात अवघड काय, काहीच नाही. पण आपला प्रॉब्लेम होतो काय, पर्सेंटेज किंवा व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला तिथं कन्फ्युजन होतं. मग आपल्याला ते व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. जे काही सिलिका कंटेंट असते, सिलिका कंटेंट जे असेल त्याच्यावरती डिपेंडंट असते ऍसिडिटी. आता इथं पा ऍसिड रॉक मध्ये सगळ्यात जास्त काय असते, सिलिकाचं पर्सेंटेज असते. ती किती, 65% जास्त. त्याचे एक्झाम्पल महत्वाचे असतील. पर्सेंटेज तर महत्वाचं आहे, पण एक्झाम्पल ग्रॅनाइट आणि रायोलाइट हे त्याचे एक्झाम्पल आहे. पा इंटरमिडिएट त्याच्यापेक्षा खाली 56 ते 65 हे सिलिकाचं कंटेंट असल्याने इंटरमिडिएट. त्याचं एक्झाम्पल डायोराइट, अँडेसाइट. बेसिक रॉक 40 ते 55 त्याचे एक्झाम्पल गॅब्रो आणि बेसाल्ट. आता इथं लक्षात ठेवा, आपल्याला स्टडी करताना आपल्याला जसं सोपं वाटतं तसं लक्षात, बाकीच्यांनी सांगितलं म्हणून करायचं नाही. बेसिक रॉक्स पहिलं करायचं, 40 ते 55 असते. त्याच्यापेक्षा जास्त 56 पासून 65 पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त 65 पर्यंत. सोपं लक्षात ठेवायला, उलट येऊ नका ना, उलट प्रॉब्लेम होईल. मग आपल्याला इथून 40 ते 55 बेसिक असेल, 56 ते 65 इंटरमिडिएट असेल, ऍसिड रॉक मध्ये 65 पेक्षा जास्त असेल. सिंपल क्वेश्चन. असे क्वेश्चन पण चुकतील. नंतर पा मेटिंग ऑफ एनिमल्स ऑफ ए वायडर डिग्री ऑफ ए रिलेशनशिप दॅन द सिलेक्टेड द क्लोज ब्रीडिंग, जो की प्रश्न विचारलेला आहे. क्रॉस ब्रीडिंग, लाईन ब्रीडिंग, आउट क्रॉसिंग, टेस्ट क्रॉसिंग, बॅक क्रॉसिंग. आता हे सगळे
कन्सेप्ट व्यवस्थित माहीत असले पाहिजे. क्रॉस ब्रीडिंग म्हटल्यानंतर काय? क्रॉस ब्रीडिंग म्हटल्यानंतर एक ब्रीड दुसऱ्या ब्रीडची सुपिरियर ब्रीडची क्रॉस होणे, म्हणजे दोन डिफरंट ब्रीड मध्ये क्रॉस होणे, ते म्हणजे क्रॉस ब्रीडिंग. आउट क्रॉसिंग म्हणजे नेमके काय? ऑप्शन नुसार सगळे व्यवस्थित पाहून घ्यायचं. आउट क्रॉसिंग म्हणजे नेमके काय? तर जे काही तुमचे मेटिंग केले जाईल विदिन द सेम ब्रीड बट हॅव्हिंग नो कॉमन अँसेस्टर, हा शब्द महत्वाचा आहे. सेम ब्रीड मध्ये काय तुम्हाला काय केलं जाईल? क्रॉस केलं जाईल, पण तिथं त्यांचा कॉमन अँसेस्टर नकोय. तुमच्या जवळपास 4 ते 6 जनरेशन कॉमन अँसेस्टर नकोय. याला म्हटलं आता आउट क्रॉसिंग. मग टेस्ट क्रॉस म्हणजे काय? टेस्ट क्रॉस तर सगळ्याला माहिती. F1 क्रॉस करायचा, जी प्रोजिन असेल ती क्रॉस करायची. जे काही तुमचा पॅरेंट असेल, A चा क्रॉस B बरोबर केला, A हा डॉमिनंट आहे, B हा रिसेसिव्ह आहे, या B बरोबर F1 चा क्रॉस केल्यानंतर काय होईल? टेस्ट क्रॉस. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय? ह्या F1 चा क्रॉस कोणाबरोबर या दोघांपैकी जर केला तर त्याला म्हटलं जाईल बॅक क्रॉस. त्याला काय म्हटलं जाईल? बॅक क्रॉस. पुढे गेल्यानंतर हे 3 क्वेश्चन्स आहेत. त्या 3 क्वेश्चनचं हे याच्यासाठी सुटसुटीत याच्यासाठी आणलं की तुम्हाला व्यवस्थितपणे कळावं प्रत्येक क्वेश्चन्स. पुढे गेल्यानंतर तुम्हाला विचारलंय पा त्यांनी पंजेन्सी ऑफ चिली, जो की प्रश्न विचारलेला आहे पुन्हा एकदा. इडिबल पोर्शन दिला ओनियनचा आणि पंजेन्सी विचारली चिलीची. आता इथं प्रॉब्लेम असा आहे, कॅप्सेसिन लक्षात ठेवा का कॅप्सेथिन लक्षात ठेवा, हेच प्रॉब्लेम आहे. व्यवस्थितपणे लक्षात नसन राहत तर साईडला लिहून ठेवा, साईडला लिहून ठेवा. कॅप्सेसिन असेल ह्याची पंजेन्सी लक्षात ठेवा. चिलीची जी पंजेन्सी, जे तिखटपणा असतो ते कॅप्सेसिनमुळे आणि कॅप्सेथिन किंवा कॅप्सोर्बिन याच्यामुळे तुम्हाला रेड कलर आलेला दिसतो. पा ल्युटिन का असते? जर तुम्ही जी तुमची चिली असेल, जी काही तुमची मिरची असेल, त्या मिरचीचा जर येलो कलर जर असेल तर तो कलर ल्युटिन, याच्यामुळे याला लिफी व्हेजिटेबल्स असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सापडतं पा ल्युटिन. पण येलो कलर जो असेल चिली मधला ते ल्युटिनमुळे. आयसोथायोसायनेट्स हा कशाचा आहे? पंजेन्सी फॉर द, ते म्हणजेच मस्टर्ड असेल, रॅडिश असेल, या दोघांमधली जी पंजेन्सी ती कशामुळे? आयसोथायोसायनेट. मला सांगा क्वेश्चन्स एकदा पाहिल्यानंतर तुमचे किती पॉइंट्स रिवाइज होतात रे? किती पॉइंट्स रिवाइज होतात? मग अशी रिव्हिजन तर महत्वाची, त्याच्यासाठी मॉक टेस्ट द्यायचे. त्याच्यासाठी मॉक टेस्ट म्हणजे काय? तेच ऍक्च्युअल प्रश्न तसेच विचारणार असं नाहीये. आता विचारला हार्मोन्स वरती क्वेश्चन्स, हार्मोन्स सगळे होऊन जातात ना एका क्वेश्चन्स मध्ये. तुम्हाला विचारलं विच ऑफ द फिमेल हार्मोन इज प्रोड्यूस्ड बाय द कॉर्पस ल्युटम फेवरिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ एम्ब्रिओ. कोणता हार्मोन आहे जे की प्रोजेस्टेरॉन, जे की प्रेग्नन्सी हार्मोन म्हटलं जातं. तर टेस्टेस्टो, आता ऑप्शन मध्ये पहा, टेस्टेस्टोरॉन हा कोणता? मेल सेक्स हार्मोन. इस्ट्रोजन कोणता? फिमेल सेक्स हार्मोन. इग्डायसोन काय नाही? इग्डायसोन तुम्हाला माहित असेल की जे मेटामॉर्फोसिसची लास्ट स्टेज असते. त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन काय? तर प्रोजेस्टेरॉन हा प्रेग्नन्सी हार्मोन आहे, ज्याच्यामध्ये कॉर्पस लिटर जे असते इम्प्लिमेंटेशन ऑफ एम्ब्रिओ, जी गर्भ असेल ते तिथं काय होतं? इम्प्लिमेंटेशन होतं. ते प्रोजेस्टेरॉन हे प्रेग्नन्सी हार्मोन म्हटलं जातं पा, मेंटेन ठेवण्याचं काम करतो प्रेग्नन्सी. ऑक्झिटोसिन कशासाठी? लेट डाऊन ऑफ ए मिल्क, म्हणजेच आपले हार्मोन जे असतील ते हार्मोन महत्वाचे आहेत. आपल्याला ती सगळे हार्मोन एका टप्प्यात होऊन जातील. बरोबर? तर हा क्वेश्चन आहे. पुढे गेल्यानंतर पा पुढचे 3 क्वेश्चन्स आहे. पुढचे 3 क्वेश्चन्स आहे 1 बाय 1. तुम्हाला विचारलंय पा हे हॉर्टिकल्चर वरचा प्रश्न आहे, ग्रेप्स वरती विचारलेला वाटतं. आंध्रा ग्रेप्स, कर्नाटक आंध्रा ग्रेप वाईन जे असेल हे प्रुनिंग कधी केली जाते? ते ऑक्टोबर मध्ये केली जाते. प्रुनिंग जे असेल ते प्रुनिंगचे टाइप्स, बॅक प्रुनिंग असेल, ग्रोथ प्रुनिंग ज्याच्यामध्ये केली जाते ती आपल्याला कशासाठी केली जाते? ड्राय स्केन ज्यावेळेस तुम्ही रिमूव्ह करता, ड्राय झालेल्या म्हणजे वाळलेल्या फांद्या ज्यावेळेस रिमूव्ह करतात त्याला म्हटलं आता बॅक प्रुनिंग, ग्रोथ प्रुनिंग. फॉरवर्ड प्रुनिंग म्हटल्यानंतर किंवा विंटर प्रुनिंग म्हटल्यानंतर काय? ज्यावेळेस फ्रुटिंगसाठी ही प्रुनिंग करतात त्यावेळेस फॉरवर्ड किंवा विंटर प्रुनिंग म्हटलं जातं. मिनिमम एज फॉर फॉरवर्ड प्रुनिंग ही 1 इयर. मिनिमम एज तुम्हाला विचारलंय फॉरवर्ड प्रुनिंग करण्याचं आहे. फॉरवर्ड प्रुनिंग ही फ्रुटिंग पर्पज साठी वापरली जाते पा, तर ही 1 इयर साठी 1 इयर ते कमीत कमी एज पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलंय कलर सॉइलचा, सॉइल वरती पुन्हा प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे. टिटॅनियम फेरस मॅग्नेट, ब्लॅक कलर कशामुळे असतो? तर टिटॅनियम फेरस मॅग्नेट पा. ब्लॅक सॉइल टिटॅनियम फेरस मॅग्नेट, रेड सॉइल आयर्न फेरिक ऑक्साइड, ब्लूइश कलर हा वॉटर लॉगिंग मुळे, डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलर ह्युमस मुळे, एडिड रिजन मध्ये ग्लायकोनाइट मुळे ग्रीन कलर येतो, व्हाईट कलर हा कॅल्साइट मुळे येतो, सिलिका, लाईम आणि अदर सॉल्ट जर सबस्टन्सेस जास्त असतील तर तिथं सुद्धा व्हाईट कलर आलेला दिसतो. तर हे कलरचे सगळे गोष्टी
फिनिश होऊन जातं. मग अशा पद्धतीने तुम्हाला केलं पाहिजे. अशा पद्धतीने पुढे गेल्यानंतर तुम्हाला विचारलेलं फॅमिली सुद्धा विचारल्या जातात पेपरला. ॲस्ट्रेसी जे की सनफ्लावर आणि सॅफ्लावर ऑप्शन्स नुसार याच्यामध्ये सगळे मोठे प्रॉब्लेम आहे. युफोर्बियासी, कन्व्होल्युएसी, चिनोपोडियासी. युफोर्बियासी ओनला, कॅस्टर, टोपिओका. ॲस्ट्रेसी सनफ्लावर, सॅफ्लावर, नायझर. कन्व्होल्युएसी स्वीट पोटॅटो, त्याच्यानंतर स्पिनॅच आणि शुगर बीट. नंतर पुढे गेल्यानंतर 44 आहे, थोडं राहिलं आपलं. ग्रेट बेंगॉल जे असेल, ग्रेट बेंगॉल फेमाईन, थोडा फक्त 10 मिनिटं थांबा फक्त. अजून आपल्याला 2:41 झाले. 3 वाजेपर्यंत म्हणजे 10 मिनिटात आपलं लेक्चर संपल. पटकन पुढचा क्वेश्चन आहे ग्रेट बेंगॉल फेमाईन, त्याच्यानंतर लाईट रिॲक्शन वरती, त्याच्यानंतर फॉरेस्ट वरती. आता वन बाय वन ग्रेट बेंगॉल फेमाईन जे असेल तुम्हाला विचारलं, ग्रेट बेंगॉल फेमाईन याच्यामध्ये तुम्हाला विचारलं कॉझल ऑर्गॅनिझम. आपल्याला पॅथॉलॉजीमध्ये निदान मेजर क्रॉप्स जे असतील ते मेजर क्रॉप्सचे मेजर जे डिसीजेस असतील ते मेजर डिसीजेस, त्याच्यानंतर त्याचे तुमचे कॉझल ऑर्गॅनिझम, त्याच्यानंतर काही स्पेसिफिक सिम्पटम्स आणि त्याच्यानंतर बॉटॅनिकल मेजर्स एवढं तरी निदान पॉइंट्स तुम्ही केले पाहिजेत पॅथॉलॉजीमध्ये. तर याचे उत्तर हेल्मिंथोस्पोरियम ओरायझी. जो ग्रेट बेंगाल फेमाईन आलता तर तो कोणत्या कशामुळे आलता तर हे ग्रेट बेंगाल फेमाईनमुळे रिस्पॉन्सिबल आहे हेल्मिंथोस्पोराइस ओरायझी. आता पायरेक्युलर ओरायझी ज्याच्यात ऑप्शन असेल त्याला ब्लास्ट ऑफ राईसचा हा कॉझल ऑर्गॅनिझम आहे, ज्याला रिस्मेन डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा मेजर डिसीज आहे म्हटल्यानंतर याचे जे सिम्पटम्स आहे बोट किंवा आय सेप ज्यावेळेस आपल्याला डाग दिसतात त्यावेळेस पायरेक्युलर ओरायझी याच्यामुळे आलेले असतात त्याच्यानंतर फ्युजरियम विल्टमुळे हेल्मिंथोस्पोरा ओरायझी, ब्राऊन लिप स्पॉट त्याला म्हटलं जातं. इथं तुम्हाला कॉझल ऑर्गॅनिझम विचारलाय पण डायरेक्ट प्रश्न विचारतील खालीलपैकी कोणत्या डिसीजमुळे ग्रेट बेंगाल फेमाईन आला, तर तुम्हाला उत्तर लिहायचंय ब्राऊन लिप स्पॉट. हा कधी आला 1943 ला. डिफिशियन्सी हा जो डिसीज असेल हा डिसीज पोटॅशियमच्या डिफिशियन्सीमुळे आला. याचा इतिहास मी आपल्या ऍक्च्युअल जे काही लेक्चर आहे राईसचं त्याच्यावरती आपल्याला माहिती आहे. झांथोमोनास ओरायझी जे असेल बॅक्टेरियल लिप ब्लाइट आहे पुअर मॅन डिसीज झांथोमोनास ओरायझीमुळे होतो, ज्याला आपण बॅक्टेरियल लीफ ब्लाइट म्हणतो. आणि ज्याला आपण रिचमेन डिसीज म्हणतो त्याला ब्लास्ट डिसीज असं म्हटलं जातं. उदबत्ता डिसीज जे असेल हे फंगस मुळे होतो, हे लक्षात ठेवा. फंगस उदबत्ता डिसीज, ती फंगसचं नाव इफिलिस ओरायझी. पुढे गेल्यानंतर तुम्हाला विचारलंय लाईट रिएक्शन डार्क रे. मी पहिल्याच त्याला सांगितलंय की नेमकी फोटोसिंथेसिस कशा प्रकारे क्लासिफाय होते. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट रिएक्शन विचारला, लाईट LG लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर DS लक्षात ठेवा. डार्क रिएक्शन हिस्ट्रोमा, LG म्हटल्यानंतर लाईट रिएक्शन ग्रॅनामध्ये होते. त्याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच तुम्हाला विचारलं होतं फॉरेस्ट वरती प्रश्न आहे प्युअर फॉरेस्ट वरती प्रश्न आहे. कॉपीस जर म्हटलं तर व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून बनवलं गेलेलं जे फॉरेस्ट असेल ते कॉपीस. हाय जे असेल तर सीड पासून बनवलं गेलेलं फॉरेस्ट. प्युअर म्हटल्यानंतर काय पूर्णपणे वन स्पेसीज आपल्याला तिथं दिसते त्या जंगलामध्ये. याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्पेसीज दिसतात. इव्हन एज म्हटल्यानंतर तुमचं बऱ्यापैकी जे एज असेल ते सगळ्यांचं अप्रॉक्सिमेटली सेम असतं त्याला आपण इव्हन एज म्हणतो. पुढे गेल्यानंतर पुढचे क्वेश्चन आहे टोबॅकोचे ऑपरेशन्स वरती क्वेश्चन्स आहे. टोबॅकोवरचे ऑपरेशन्स मध्ये तुम्हाला इथं प्राइमिंग वरती क्वेश्चन्स विचारलाय. म्हणजेच तुमचं जे हार्वेस्टिंग असेल मॅच्युअर लिव्हचं त्याला आपण प्राइमिंग म्हणतो. टॉपिंग म्हणजे काय, वरचा जो पार्ट असेल तो रिमूव्ह करायचा टर्मिनल पार्ट. डिसकरिंग म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती सकर्स रिमूव्ह. प्राइमिंग म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचंय मॅच्युअर झालेले पार्ट आपल्याला रिमूव्ह करायचे. आणि हे प्राइमिंग कशासाठी आपल्याला, कारण इकॉनॉमिकल पार्ट कोणता आहे टोबॅको मधला लीफ आहे टोबॅको मधला लीफ आहे. त्याच्यानंतर क्युरिंग, आपण क्युरिंग जे करतो ते मॉइश्चर कंटेंट कमी करण्यासाठी करतो मॉइश्चर कंटेंट कमी करणे. आणि प्रॉपिंग जे असेल शुगर केन मध्ये ती आपण ऊस बांधून ठेवतो ते बांधून ठेवण्याच्या प्रक्रियेला टाईंग म्हणतो किंवा प्रॉपिंग म्हणतो. ते ऑगस्ट मध्ये केलं जातं. 1-2 मीटरच्या हाईट वरती आपण त्याला बांधून ठेवतो तर हे सगळे ऑपरेशन्स आपल्याला माहित असले पाहिजेत. पुढचे जे आहे ते म्हणजे तुम्हाला पुन्हा डिसीज वरती पिलो डिसीज डिफिशियन्सी वरती क्वेश्चन आहे. पिलो डिसीज जे कुकुंबर मध्ये होतो तो कॅल्शियम होतो पोटॅशियमच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं ते रोल आपल्याला माहित पाहिजे. कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे तुम्हाला हे डिसीज होतात कारण ऑप्शन वरून सगळे व्यवस्थित त्याच्यानंतर बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे हे सगळे डिसीज होतात. कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे हे डिसीज होतात. पुढे गेल्यानंतर मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सी. पुढे त्याच्यानंतर
थोडं राहिलंय. ॲनालिसिस करणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. याचं कारण असं, ॲनालिसिस जर प्रॉपर वेने जर केलं तर तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी खूप मोठी मदत होते पा, खूप मोठी. कारण ॲनालिसिस जर प्रॉपर केलं तर तुमचे सगळे पॉईंट्स कव्हर झालेले असतील पा. इथं तुम्हाला विचारलंय पा फोटोब्लास्टिक, ज्याचा प्रश्न होता पा यावर्षी फक्त लिटूस वरती होता. पॉझिटिव्ह फोटोब्लास्टिक म्हणजे नेमकी काय, तर ज्याला लाईटची गरज असते जर्मिनेशनसाठी त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. ज्याला लाईटची गरज नसते जर्मिनेशनसाठी त्याला आपण निगेटिव्ह फोटोब्लास्टिक म्हणतो. आणि ज्याचा लाईटचा जर्मिनेशनचा काही संबंध येत नाही त्याला आपण नॉन फोटोब्लास्टिक सीड म्हणतो. पण एवढं आपल्याला माहित असून उपयोग नाही. आपल्याला एक्झाम्पल माहित असले पाहिजे. टोबॅको आणि लिटूस हे पॉझिटिव्ह फोटोब्लास्टिक आहे. निगेटिव्ह फोटोब्लास्टिक हे ओनियन आणि अमरॅन्थस आहे पा, ओनियन आणि अमरॅन्थस. नॉन फोटोब्लास्टिक बऱ्यापैकी जेवढे काही मोस्ट ऑफ द क्रॉप हे नॉन फोटोब्लास्टिक आहे पा. रेड लाईट जे असेल ती मोस्ट इफेक्टिव्ह आहे जर्मिनेशनसाठी. पुढे गेल्यानंतर पा कॉझल ऑर्गॅनिझम विचारलाय. ग्रीन एअरचं जे स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकोला, त्याच्यानंतर बाकीचे जे एवढे काही आर्गॉट असेल, क्लेविसेक फ्युजिफॉर्मिस असेल त्याच्यामुळे आर्गॉट होतो. त्याच्यावरती जे काही तुमचं हे असेल उपाय जे असेल ते कमी डिसीज करण्यासाठी आर्गॉट. 20% ब्राईन सोल्युशन महत्वाचं आहे. पायरेक्युलरस सिकेरी हे कशाचा कॉझल ऑर्गॅनिझम, पक्सिनिया पेनिसिटी हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. पुढे गेल्यानंतर हे क्वेश्चन्स आहेत 3. त्याच्यानंतर जनरल ऍग्रिकल्चर वरच आहे. त्याच्यानंतर तुमचा नेक्टर म्हणजेच हा हनी याच्यावरती क्वेश्चन आहे. ऍपिकल्चर वरतीच क्वेश्चन आहे, हा आपण अगोदरच पाहिलंय. त्याच्यानंतर हे रिव्होल्युशन्स वरती क्वेश्चन्स आहे. हे रिव्होल्युशन सगळे व्यवस्थित करून जा. त्यातली त्यात ब्राऊन रिव्होल्युशन मध्ये प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम होतो अजून ग्रे रिव्होल्युशन वरती प्रॉब्लेम होतो. आणि अजून ते म्हणजेच ब्लॅक रिव्होल्युशन, याच्यामध्ये आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो. तर ह्या गोष्टी बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतात, या गोष्टीमध्ये व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर अजून 2-3 रिव्होल्युशन, प्रोटीन रिव्होल्युशन आणलेलं आहे PM मोदी साहेबांनी. टार्गेट काय, जे काही पल्सेस रिच जे असेल, पल्सेस असतील ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे त्याला काय करायचं, प्रोडक्शन त्याचं इन्क्रीज करायचं. ट्राय कलर रिव्होल्युशन सुद्धा त्यांनीच आणलंय. व्हाईट कलर कशासाठी, कॅटलचं वेलफेअर, लाईफ स्टॉकचं वेलफेअर. ब्ल्यू कलर कशासाठी, क्लीन वॉटर, फिश मेनवाईल. सॅफ्रॉन कलर सोलर एनर्जीसाठी. पुढे गेल्यानंतर स्कीम वरती क्वेश्चन्स आहे. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना यांच्या सगळ्या स्कीम एकत्र केल्यात पा. IRDP जी कधी आलती 2 ऑक्टोबर 1980, ट्रायसेम 1979, त्याच्यानंतर DWARCRA ही आलती 1982. या सगळ्यांना एकत्र केलं आणि स्कीम बनवली सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जी 1999 ला लॉन्च केली गेलेली पा, एक्सटेन्शन. त्याच्यानंतर हे क्वेश्चन्स आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा तुम्हाला आपल्या पॅथॉलॉजीवरती कॉझल ऑर्गॅनिझम आहे पा. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं रेड रॉट हा डिसीज आहे पा. रेड रॉट डिसीज हा क्वालिटेटिकम फाल्केटम होतो पा. त्याच्यामध्ये रेड रॉट म्हटल्यानंतर आणि रेड स्ट्राईप म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं, रेड रॉट म्हटल्यानंतर ज्या इंटरनल टिश्यू असतात ऊसामधल्या त्या लाल होत्यात, हे लक्षात ठेवा. आपण म्हणतो ते पान जे लाल झालं त्याला नाही म्हणत रेड रॉट. हे इंटरनल टिश्यू, तुम्ही ऊस तोडल्यानंतर किंवा ऊस खायला लागतं त्यावेळेस मधून आपल्याला लाल कलरचे रेस दिसते, त्याला म्हटलं तर रेड रॉट. क्वालिटेट्रिकम फाल्केटम पा. स्मट जो असेल शुगर केनचा विस्टिलॅगो, सायटेमिनिया. त्याच्यानंतर सेट रॉट हा प्रश्न विचारला, डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. क्रेटोसाइस्टिस पॅराडॉक्सा हा पाइनॅपल डिसीज हा कोणत्या खालीलपैकी कोणत्या क्रॉप्स आहे, तर त्याच्यात ऑप्शन पाइनॅपल पण होतं. त्याच्यानंतर तुमचं शुगर केन पण होतं, उत्तर होतं शुगर केन. रेड स्ट्राईप म्हटल्यानंतर जी की पानावरती रेस दिसती ते म्हणजे रेड स्ट्राईप आहे पा. त्याच्या पुढे गेल्यानंतर CO2 ऍक्सेप्टर फिजिओलॉजीचा क्वेश्चन आहे पा. जे की C3 प्लांट असेल त्याच्याबद्दल सगळं माहित असलं पाहिजे. C4 प्लांट बद्दल सगळं माहित असलं पाहिजे. तिथं तुम्हाला माहित असलं पाहिजे CO2 ऍक्सेप्टर कोण आहे, फर्स्ट टेबल कंपाऊंड कोण आहे, त्याच्यानंतर डार्क रिएक्शन कोणत्या याच्यानुसार होते, पिगमेंट सिस्टीम कोणती प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे. C4 मध्ये PS सेकंड ही अब्सेंट असते, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कोणतं फोटो रेस्पिरेशन कोणत्या प्लांट मध्ये जास्त होतं, हाय होतं फोटो रेस्पिरेशन C3 मध्ये. C4 मध्ये फोटोसिंथेसिस सगळ्यात जास्त होते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वॉटर यूज इफिशियन्सी खालीलपैकी कोणत्या क्रॉप्स मध्ये जास्त असते, C3, C4 आणि कॅम. असं जर असेल तर उत्तर असेल कॅम. वॉटर यूज इफिशियन्सी हे लक्षात ठेवा, लो असते C3 मध्ये. तर हे पॉइंट्स तुमच्यासाठी महत्वाचे असतील पा. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे पा द लोएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी. पुन्हा एकदा एंटोमॉलॉजी वरती क्वेश्चन्स आहे पा. डॅमेज बाउंड्री म्हणजे काय,
ETL म्हणजे काय, त्याच्यानंतर EIL म्हणजे काय. ETL म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, जिथं आपल्याला केमिकल उपाय करावा लागतो किंवा जो काही डिसीज आला त्याला थांबवण्यासाठी आपण उपाय करू शकतो. EIL म्हणजे काय, तुम्ही उपाय जरी केला तरी पण चालणार नाही, तुमचा इकॉनॉमिक डॅमेज होणार म्हणजे होणार आहे. डॅमेज बाउंड्री म्हणजे काय, ही एक लक्ष्मण रेखा, याच्या वरती आपण जर गेलो तर इथं डॅमेज होणार आहे. ह्या डॅमेज पर्यंत तुमचं सगळ्यात कमी पॉप्युलेशन, लोएस्ट लेवल इंजुरी जे असेल ती डॅमेज बाउंड्री. आणि जनरल इक्विलिब्रियम जे असेल इथं पॉप्युलेशन थोडंसं जसं आपला मॅप असतो पा, असं खालीवर होत असतं ECG तशा टाईप आहे, थोडं वर जातं परत खाली येतं, जी जनरल इक्विलिब्रियम पोझिशन असते पा. तर हे झाले तुमचे लोएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी, जे याच्यावरती प्रश्न आहे पा. त्याच्यानंतर पा पुढचं पोल्ट्रीवरती क्वेश्चन्स आहे पा. तुम्हाला एवढं तरी माहित असलं पाहिजे खालीलपैकी कोणता बॅक्टेरियल डिसीज आहे, त्याच्यानंतर कोणता व्हायरल डिसीज आहे. तर लक्षात ठेवा मोनोलियासिस हा फंगल डिसीज आहे पा, बाकीचे सगळे बॅक्टेरियल आहे. तुम्हाला बोटुलिझमचं तिथं कॅरेक्टरिस्टिक्स दिलं पा, कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर पुढं पुन्हा तुमचा क्वेश्चन सॉइल वरती, त्याच्यानंतर HDS वरती, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर वरती. आता याच्यामध्ये पा प्रायमरी सेकंडरी, याचे एक्झाम्पल आपल्याला काय करतो माहिती का, प्रायमरी रॉक्स म्हणजे काय माहिती सांगाल, सेकंडरी रॉक्स म्हणजे काय माहिती सांगाल. अरे पण क्वेश्चन्स आणि कन्फ्युजन कुठं होणार आहे, एक्झाम्पल मध्ये. मला माहित असलं पाहिजे सेकंडरी मिनरल्स कोणता आहे, प्रायमरी मिनरल्स कोणता आहे. तर इथं तुम्हाला विचारलाय सेकंडरी मिनरल्स, तर ते डोलोमाइट, बाकीचे सगळे प्रायमरी पा. नंतर तुमचं टर्म बद्दल विचारलेलं आहे पा, टर्म क्लिपिंग विचारलंय. लक्षात ठेवा शेअरिंग आणि क्लिपिंग याच्यामध्ये फरक आहे, ग्रूमिंग मध्ये फरक आहे. जर तुमच्या इथं जर ब्रशिंग करतो आपण, जे की हेअर कोट असतील त्याच्यावरती, म्हणजे थोडक्यात आपण विंचरणे, आपल्याला जसं विंचरतो तशा प्रकारे त्याला म्हणतो ग्रूमिंग. शेअरिंग म्हटल्यानंतर काय, इथं शेअरिंग म्हणजे क्लिपिंग नाही, इथं हे लक्षात ठेवायचं. गोटमध्ये सुद्धा शेअरिंग होते, गोटवरची सुद्धा लोकर काढली जाते, गोटवरचे असू द्या शीप वरचे असू द्या. ज्या वेळेस तुम्ही लोकर काढतात त्याला म्हटलं तर शेअरिंग. आणि ज्या वेळेस ॲनिमलच्या जनावरांच्या बॉडीवरती हेअर ग्रो जास्त झालाय, केस जास्त वाढले, त्याला ज्यावेळेस कट करतात त्याला म्हटलं तर क्लिपिंग. त्याला काय म्हटलं तर क्लिपिंग. डॉकिंग माहिती, होल पार्ट रिमूव्ह केला तर टेलचा. टॅटोईंग आणि टॅगिंग. टॅटोईंग म्हणजे काय, जे की पिअर्सिंग केला तर म्हणजे तिथं आपल्याला जसं की नंबर असेल लेटर असेल याच्यासाठी आपण कानामध्ये पिअर्सिंग करतो, इनर साइडला नंबर टाकले जातात पा, इथं नंबर असतात 8 नंबर 9 नंबर 10 नंबर, त्याला टॅटोईंग म्हटलं जातं. टॅगिंग म्हणजे काय, फिक्स टॅग त्यांच्या कानात लावला जातो किंवा गळ्यात अडकवला, त्याला म्हटलं जातं टॅगिंग. इयर नॉचिंग म्हणजे काय, जे कान असेल त्याला कट केलं जातं पा, कट केलं, हे वेगळं आहे. टॅटोईंग वेगळे. टॅटोईंग म्हणजे कानामध्ये त्यांचं इन्सर्ट करून इथं 8 नंबर 9 नंबर 10 नंबर दिला जातो, इथं डायरेक्ट कानाला शेप दिला जातो, यू शेप. कान असं आहे, इथं यू शेप दिला जाईल पा, असं इथं कट दिला जाईल असा ओळखण्यासाठी. तर हे फरक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पा ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, हाच प्रश्न होता वाटतंय, सेप्च्युअल. सेप्च्युअल म्हणजेच तुमचं हेक्झॅगोनल आहे, याच्यामध्ये 15% जास्त काय बसतात, इथं प्लांट बसतात. क्विनिंग किस मध्ये आपल्याला डबल प्लांट जास्त बसलेले दिसून येतात पा. ह्याच्या दोन्ही वरती क्वेश्चन येतो, चुकल्या जातो पा. नंतर पा फिशिंग वरती, फिशरी वरती क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन्स दिसतो ते म्हणजेच नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, जे की एक्सटेन्शन वरती, त्याच्यानंतर पोल्ट्री वरती. तर शावलिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर स्कूलिंग म्हणजे काय, स्कूलिंग म्हणजे एका ग्रुपमध्ये ज्यावेळेस स्विमिंग पारतात ग्रुपनी त्याला आपण स्कूलिंग म्हणतो. शावलिंग म्हणजे काय, ज्यावेळेस सोशल रिझनसाठी फिश ग्रुपने राहतं त्यावेळेस शावलिंग म्हणतात. स्नॅगिंग म्हणजे काय, ज्यावेळेस आपण कॅचिंग फिश करतो जर्की गन बिटेड, जे की पुढे कुठल्याही प्रकारचे कणिक वगैरे लावलेले नसते, बेट फिश लावलेला नसतो, त्यावेळेस आपण जे काय फिशिंग करतो त्याला स्नॅगिंग म्हणते. ट्युबिंग म्हणजे काय, ट्यूबचा यूज होतो. जिगिंग म्हणजे काय, जिगिंग म्हणजे जे व्हर्टिकल आपण बसलेलो एका जागा वर खाली करतोय पा, ते त्याला जिगिंग म्हणतो पा. त्याच्यानंतर तुमचं पोल्ट्रीवरती क्वेश्चन्स होता पा. पोल्ट्रीच्या स्टेजेस अतिशय महत्वाचे आहेत पा. ब्रुडिंग स्टेज जे असेल, ही ब्रुडिंग स्टेज 0 ते 4 वीक मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला त्यांनी. टेंडर सॉफ्ट टेंडर मीट जे असेल एजेस 6 मंथ पाशी त्याला काय म्हणतो स्टेज ब्रॉयलर म्हणतो. तर जी काय ब्रुडिंग स्टेज असेल ती 0 ते 4 वीक्स पर्यंत. रेअरिंग स्टेज मध्ये लक्षात ठेवा 5व्या आठवड्यापासून 8व्या आठवड्यापर्यंत रेअरिंग स्टेज असते, याच्यामध्ये येते ब्रॉयलर स्टेज. ब्रॉयलर स्टेजचं वय असतं 6 ते 8 वीक्स.
6 ते 8 वीक्स. त्याच्यानंतर येते ग्रोवर स्टेज, त्याच्यामध्ये पुन्हा रोस्टर स्टेज येते. पहा रोस्टर स्टेज, ग्रोवर स्टेज जे असते 9 आठवड्यापासून 20 आठवड्यापर्यंत ह्या ज्या असतात कोंबड्या, याच्यामध्ये ग्रोवर स्टेज म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये अजून एक स्टेज येते ती म्हणजे रोस्टर. रोस्टर स्टेज असते 12 पासून 16 वीक पर्यंत रोस्टर स्टेज. आणि शेवटचे असते लेअर, म्हणजे अंडे देणारे 21 पासून 72 पर्यंत किंवा 75 पर्यंत, त्याला म्हटलं जातं लेअर स्टेज. पुलेट म्हणजे काय, तर पुलेट म्हणजे जे यंग फिमेल चिकन असते 9 ते 20 आठवड्यापर्यंत, त्याला म्हटलं जातं पुलेट. नंतर पहा ते राहिले थोडं राहिले 2 क्वेश्चन्स. पुढे पहा क्वेश्चन्स तुम्हाला एंटोपॅथोवरती दिसेल, फादर ऑफ प्लांट टिश्यू कल्चर. त्याच्यानंतर पहा इथं एंटोमॉलॉजी जे की तुम्हाला डायरेक्ट विचारलंय, पेस्ट ऑफ ए राईस सिम्पटम्स दिलाय, ते सिम्पटम्स विचारलाय. स्कायरोफोफॅगा इन्सर्तुलस, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचं माहित पाहिजे. निलो पर्वता लुगेन्स ह्यो ब्राऊन प्लांट हॉपरचं नाव आहे, जे की हॉपर बर्न लाईक आपल्याला स्ट्रक्चर दिसतं. त्याच्यानंतर ओर्सेला ओरायझी गॉलमीजचं नाव आहे. पा ओनियन निडल लाईक सिल्वर शूट आपल्याला दिसतं पा, ज्याच्यामध्ये गॉलमीज मध्ये निफोटेटिक्स व्हायरन्सेस असेल, जे ग्रीन लीफ हॉपर आहे, जे वेक्टर म्हणून काम करतो टुंग्रो डिसीज साठी, त्याचं नाव आहे पा. त्याच्यानंतर स्टेन्चिनोटोफ थ्रिप्स बायोफॉर्मिस, जे थ्रिप्स आहे पा राईस मध्ये. त्याच्यानंतर पा फादर विचारले ते प्लांट टिश्यू कल्चरचे, तर हायबरलँड असेल. त्याच्यानंतर बाकीचे एरिस्टॉटल फादर ऑफ बायोलॉजी, मेंडेल्स फादर ऑफ जेनेटिक्स, त्याच्यानंतर स्टीफन हाल्स असेल फिजिओलॉजीचे. तर अशा पद्धतीने तुमची सगळी टेस्ट आहे पा. जवळपास आपल्याला सगळ्या मटेरियल सगळं रेडी असताना 2 तास लागले. तर तुम्हाला ह्या गोष्टी सापडणं, त्याच्यानंतर तुम्ही तेच पुस्तकात पाहणं, चेक करणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून त्या व्यवस्थित आपल्या नोट्स बनवणं, याला मॅक्सिमम टाइम लागतो. जवळपास तुमचं अनालिसिस हे 3 ते 4 तासाचं असलं पाहिजे एका टेस्टचं. तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास होईल, जास्तीत जास्त स्टडी होईल. लक्षात ठेवा, टेस्ट द्यायच्या म्हणून देऊ नका. टेस्ट देत असताना काळजी ही घ्या, मी क्वेश्चन सोडवतोय, मी भला तुक्का मारून माझा ते बरोबर येत असेल, पण मी ते क्वेश्चन्स का बरोबर आलाय, त्याच्याबरोबर त्याचे असलेले ऑप्शन्स असतील, त्याच्या रिलेटेड पॉइंट्स असतील, हे माझं काम आहे. हे टेस्ट बनवणाऱ्याचं काम नाहीये, हे तुमचं काम असेल. भल्या टेस्ट कोणते असू द्या, ती माझ्या असू नये कोणते असो, त्या टेस्टचे त्याच्या रिलेटेड सगळे पॉइंट्स तुमचं पाहणं हे तुमचं काम आहे. पेपर आपल्याला द्यायचा आहे, आपल्याला मॅक्सिमम स्कोर करायचं, हे लक्षात ठेवा. मॅक्सिमम स्कोर असं अनालिसिस केलं तर होईल, हे लक्षात ठेवा. याचं कारण असं, उगाच सकाळी टेस्ट द्यायची, सर मी दररोज एक, मनाचं समाधान, सर मी दररोज एक टेस्ट देतो. अरे दररोज देतो, पण त्याचं अनालिसिस, कोणत्या पॉइंट्सला अडतोय, कोणत्या पॉइंट्सला आपण तुक्का मारतोय, कुठं आपण अडकतोय, कुठं आपलं मॅक्सिमम कन्फ्युजन होतंय, कुठं सिली मिस्टेक होत्यात, हे सगळे पॉइंट्स तुमच्या लक्षात आले पाहिजे मॉक टेस्ट देताना. मॉक टेस्ट ही सोपी वाटते, परंतु आपले क्वेश्चन चुकलेले असतात. म्हणून जे काही करताल, मॉक टेस्ट देत असताल, आता मी मॉक टेस्ट तर बनवल्यात जवळपास 11, त्याला प्रतिसाद पण तुमचा चांगला आहे, पण टेस्ट देत असताना कृपया अनालिसिस करा. ही जी टेस्ट असेल, हे टेस्टचं अनालिसिस आहे पा, तरी मी शेवटचे 10-15 मिनिटं फास्ट मध्ये घेतलंय, कारण आपल्याला टेस्ट अनालिसिस करताना जवळपास 2-3 तास तर कमीत कमी लागतील. टेस्ट अनालिसिस करताना काय करायचं, पहिलं बुक्स जे असेल ते, जे कोणतं रीड करत असेल ते बुक्स शेजारी ठेवायचं. कोणत्या सब्जेक्ट मधला क्वेश्चन सब्जेक्ट काढायचा, त्याच्या रिलेटेड तिथं वाटलंच तर जे चुकले असतील ते लिहून ठेवा, किंवा साईडला त्याला अंडरलाईन करून ठेवा. त्याच्यानंतर सिली मिस्टेक, सर मला हे बरोबर वाटत होतं, पण हे माझं प्रॉब्लेम असं येत असून माझं चुकलंय, त्याला अंडरलाईन किंवा गोल करून ठेवा. मला हे चुकता कामा नाही परत. तर मी एवढा सोपा प्रश्न होता, पर्क्युलेशन आणि इन्फिल्ट्रेशन, का चुकलो, तर त्या पॉइंटला किंवा त्या शब्दाला असं टिकमार्क करून ठेवा. तेव्हा कुठेतरी आपले छोटे छोटे पॉइंट्स मधून आपण वरती जाऊ, आपला स्कोर बूस्ट झालेला आपल्याला दिसेल. मॉक टेस्ट भरपूर दिल्या सर, मी भल्या 50-60 मॉक टेस्ट दिल्या, तरी पण माझं फायनल सिलेक्शन नाही झालं. माझा स्कोर तरी पण जेवढा कट ऑफ लागला त्याच्यापेक्षा 1-2 जास्त आहे. हे का होईल,
ॲनालिसिस चांगलं न केल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतील. तर ॲनालिसिस अशा पद्धतीने करा. मी एक तुम्हाला फक्त एक नमुना दाखवला. याच्यामध्ये तुम्हाला अजून काही करता आलं तर करा, परंतु ॲनालिसिस प्रॉपर वेने झालं पाहिजे. भली कुठली मॉक असू द्या, मॉक टेस्ट कुठली असू द्या, त्याचं ॲनालिसिस प्रॉपर वेने झालं पाहिजे. लक्षात आलंय? ह्या आपल्या सगळ्या मॉक टेस्ट क्वेश्चनची लेवल तुम्ही पाहिलं असं स्वतः टेस्ट बनवलेल्या आहेत म्हटल्यानंतर टेस्टची लेवल सुद्धा मेंटेन व्यवस्थितपणे केली. तुम्हाला पहिल्या टेस्ट मधूनच समजलं असेल की प्रत्येक पार्टला आपली रिव्हिजन बसते. प्रत्येक पार्टला, मग ते फिशरी असो, ॲपिकल्चर असो, लॅक कल्चर असो, प्रत्येक पार्टला, करंट अफेअर्स, याला आपली रिव्हिजन बसते. मॉक टेस्ट अशा पद्धतीच्या असल्या पाहिजेत. सगळ्या याला रिव्हिजन आपली बसली पाहिजे. ठीक आहे. तर हे होतं आपल्या पहिल्या टेस्टचं जी फ्री ऑफ कॉस्ट आहे त्या टेस्टचं ॲनालिसिस पहा. पुन्हा एकदा सांगतो, ज्याला टेस्ट खरेदी करायच्या ते 299 प्लस GST पा. पेपर जवळ आहे, रिझल्ट येईल नाही येईल ही पुढची गोष्ट आहे, पण आपली तयारी असली पाहिजे. कारण तुम्ही पाहिलं IDBI चा पण एक्झाम आपल्यासाठी आलेली आहे, नॅशनल सीड कॉर्पोरेशन आहे, FCI येते, म्हणल्यानंतर आपल्याला 3-4 एक्झाम आहे. तर आपल्याला ह्या ज्या टेस्ट असतील ह्या टेस्ट तुमच्या सगळ्या एक्झामला उपयोगाला येतील. तर या टेस्टमध्ये एवढे सगळे फीचर्स असतील. ठीक आहे. तर ह्या टेस्ट तुम्ही घेऊ शकता 299 प्लस GST. ठीक आहे. आपण इथं थांबूया. पुढं जे काही ॲनालिसिस असेल मॉक टेस्टचं हे आता ॲपमध्ये होईल. ही जी तुमची पहिली फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट होती याचं ॲनालिसिस हे यूट्यूबवर टाकलं जाईल. बाकीच्या टेस्टचं ॲनालिसिस हे ॲपवरतीच होईल. इथं आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.